आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण जिवंत देवाला गाणी गाऊन धन्यवाद देणार आहोत, म्हणून तुम्ही टाळ्या वाजवून या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 38, प्रभू गाऊ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38, प्रभू गाऊ तुझे गुणराया. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता. तुझ्या शोधू कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. तुझ्या शोधू कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. वाऱ्याची झुळझुळ विरली, लाटांची खळखळ सरली. दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु तुझी प्रेमळ बापा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 56, ख्रिस्त माझा तो सर्वांचा. गीत क्रमांक 56, ख्रिस्त माझा तो सर्वांचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला. तो जी आपुला तारणारा, या समात्याला. ख्रिस्त माझा तो
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे। गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे। सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया। क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया। पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो। गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो। प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर। प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो, प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर। अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू परतेकदा। अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू, अंतःकरणाचे प्रभू परतेकदा। प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर। प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता, प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर। मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु, मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर। हालेलुया 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 गीत क्रमांक 95 प्यासा हिरण जैसे। गीत क्रमांक 95 प्यासा हिरण जैसे।
प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू ही मेरे मन की अभिलाषा, तू ही मेरे मन की अभिलाषा, तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं, तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। सोना चांदी मैं तो ना मांगू, सोना चांदी मैं तो ना मांगू, मन तेरे प्रेम से बढ़ता रहूं मैं, मन तेरे प्रेम से बढ़ता रहूं मैं। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू जो बन जाए श्रद्धा सुमन, तू जो बन जाए श्रद्धा सुमन, पुष्प पराग सा जड़ता रहूं मैं, पुष्प पराग सा जड़ता रहूं मैं। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू जो मेरे दिल में वास करे, तू जो मेरे दिल में वास करे, पाप से नित नित डरता रहूं मैं, पाप से नित नित डरता रहूं मैं। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती,
पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया, हालेलुया. 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 आता आपण नाचून गाऊन त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. म्हणून तुम्ही जागेवर उभे राहा आणि नाचून गाऊन या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 धरा प्रीतीचे उंच निशाण, गाओ प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशाण, गाओ प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. ला 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 ला. मुक्तिप्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. मुक्तिप्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला. सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती नमवू मान. धरा प्रीतीचे उंच निशाण, गाऊ प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशाण, गाऊ प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. ला 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 ला. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभू तारणहार. आला बारा आनंदाला, आता आमचे हरपे बांधला. प्रीतीचे उंच निशाण, गाव प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशाण, गाव प्रभूचे गौरव गान. प्रभूचे गौरव गान. प्रभूचे गौरव गान. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को. कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने दिया जीवन नया, तूने दिया जीवन नया. लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. हालेलुया, हालेलुया. 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 धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया. 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या
ताकद नाही तुझ्या पुढे चाले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके. मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम. सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम. सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे. कधी होणार आहे प्रभू काळ तुझे. वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे. कधी होणार आहे प्रभू काळ तुझे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे. मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे. मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ. स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ. स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात. नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात. नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात. नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात. नाही असे पाहिले मी कधी या जगात. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तोच मला चालवितो तोच मला रक्षितो. माझ्या गरजा भागवितो. तोच मला चालवितो तोच मला रक्षितो. माझ्या गरजा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. संकटांनी जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीचा. संकटांनी जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीचा. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. आता मजला भय कसले. जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय कसले. जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत. तर स्तुती आराधनामध्ये सर्वांनी मनापासून भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया.
धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद धन्यवाद प्रवेश, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावाने बहिणू, पूर्ण मन त्या परमेश्वराला जवळ लावा, पूर्ण अंतकरण त्या परमेश्वराला लावा. आज तो परमेश्वर ह्या ठिकाणी उपस्थित आहे, तो आपल्याकडे पाहत आहे, त्याची करडी नजर आपल्याकडे आहे. बायबल सांगतं की आपल्या डोक्यावरचे प्रत्येक केस आणि केस त्या परमेश्वराने मोजलेला आहे. त्याला आपली काळजी आहे आणि तो आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आज या भर कडक त्या उन्हात त्याने आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, आपल्या इथपर्यंत सुखरूपरित्या आणलंस, आपला सर्व प्रवास त्याने आशीर्वाद केला आणि या प्रार्थना घरामध्ये त्याने आपल्याला उपस्थित केलेलं आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. आपल्या मनातले सर्व विचार बाजूला करा, आपल्या शरीरातले जे काही आजार ते सर्व बाजूला ठेवा. विसरून जा तुम्हाला काही दुःख आहे, विसरून जा तुम्हाला काही आजार आहे, विसरून जा तुम्हाला काही चिंता आहे, आणि विसरून जा की तुमच्या खांद्यावर काही ओझं आहे. ते सर्व ओझं बाजूला ठेवा आणि आपलं ओझं त्या परमेश्वराला द्या आणि त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, कारण तो परमेश्वर स्तुतीस पात्र आहे, तो परमेश्वर सन्मानास पात्र आहे. पूर्ण अंतकरणाने त्याला धन्यवाद द्या. जेव्हा आपण पूर्ण अंतकरण त्या परमेश्वराजवळ लावतो, त्या परमेश्वराची मोजूदगी आपल्यामध्ये असते, तो परमेश्वर आपल्यामध्ये असतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये परमेश्वर येतो तेव्हा सैतान पळून जातो. त्या सैतानाला पळवण्यासाठी आपलं अंतकरण त्या परमेश्वराला लावा, पूर्ण त्या परमेश्वराजवळ लावा, आपलं मन त्या परमेश्वराला लावा आणि त्याला धन्यवाद द्या आणि नाचून गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करा. मन करता येशू येशू गाता रहू, मन करता यीशु यीशु गाता रहूं, मन करता येशू को प्यार करता रहो, मन करता यीशु को प्यार करता रहो, प्यार करता रहो, प्यार करता रहो. मन करता येशू येशू गाता रहो, मन करता यीशु यीशु गाता रहो, मन करता येशू के खून से धोता रहो, मन करता यीशु के खून से धोता रहूं, खून से धोता रहो, खून से धोता रहो. मन करता येशू येशू गाता रहो, मन करता यीशु यीशु गाता रहो, मन करता पग पग पर प्यार होता रहे, मन करता पग पग पर प्यार होता रहे, प्यार होता रहे, प्यार होता रहे. मन करता येशू येशू गाता रहो, मन करता यीशु यीशु गाता रहूं, मन करता राही बनकर संग संग चलता रहो, मन करता राही बनकर संग संग चलता रहो, संग संग चलता रहो, संग संग चलता रहो. मन करता येशू येशू गाता रहो, मन करता येशू येशू गाता रहो, येशू येशू गाता रहो, येशू येशू गाता रहो. होय माझ्या प्रिय भावाने आणि बहिणींनो, पूर्ण अंतकरण त्या परमेश्वराला लावून ठेवा आणि पहा त्या परमेश्वराचे अगणित प्रेम. त्या परमेश्वराने हे सुंदर विश्व त्याच्या शब्दाद्वारे घडवलं आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. तो शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याने शब्दाच्याद्वारे आकाश निर्माण केलं, त्याने शब्दाच्याद्वारे या पृथ्वी निर्माण केली, म्हणून त्याला धन्यवाद द्या. आपल्याला लागणारी प्रत्येक गरज या पृथ्वीमध्ये त्याने निर्माण केलेली आहे. त्याने आकाशामध्ये सूर्य चंद्र व तारे याची निर्मिती केली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. तो सूर्याच्याद्वारे आपल्याला मुफटमध्ये प्रकाश देतो, त्या चंद्राच्याद्वारे आपल्याला रात्रीचा प्रकाश देतो, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याने आपल्यासाठी हवा निर्माण केली, त्याने आपल्यासाठी ही पृथ्वी निर्माण केली, या पृथ्वीवरती त्याने कोरडी जमीन निर्माण केली
दिलेली आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. या जमिनीवरती झाडे झुडपे फळं फुलं पशु पक्षी प्राणी त्याने आपल्यासाठी निर्माण केलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गरजा तो परमेश्वर आतापर्यंत पूर्ण करत आहे. आपण एवढे पापी असताना देखील तो आपल्याकडे पापाकडे पाहत नाहीये, तर आपल्या सर्व गरजा तो भागवतो, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आतापर्यंत तुम्ही त्याला धन्यवाद दिला नसेल, परंतु ही वेळ त्या परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. प्रत्येकाने आपलं मुख उघडा आणि सांगा त्या परमेश्वरला, होय प्रभू येशू तू किती महान आहेस, होय परमेश्वरा तू किती थोर आहेस. तू माझ्यासाठी हे सुंदर विश्व निर्माण केलंस. या विश्वामध्ये माझी प्रत्येक गरज तू पूर्ण करतोस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझ्यासाठी सूर्यप्रकाश निर्माण केला, तू माझ्यासाठी चंद्र तारे निर्माण केलेस, तू माझ्यासाठी पशुपक्षी प्राणी निर्माण केलेस, तू माझ्यासाठी फळं फुलं निर्माण केलेस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करतो. पहा त्या परमेश्वराने डोंगर टेकड्या निर्माण केले, नदी नाले निर्माण केले, समुद्र त्या परमेश्वराने निर्माण केलेला आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे त्याने निर्माण केले, ती मासळी आपण खातो, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्यासाठी सर्व गरज त्या परमेश्वराने विश्वामध्ये पूर्ण केली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. एवढंच नाही तर त्याचे प्रेम पहा. त्याने स्वतःच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला घडवलेलं आहे, त्याच्या पवित्र हाताने आपल्याला घडवलं आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. कुठल्या कुत्र्या मांजर आणि माकडाप्रमाणे नव्हे, तर त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे त्याने आपल्याला घडवलेलं आहे. तो किती प्रेमळ परमेश्वर आहे. त्याने आपल्याला सुंदर घडवलेलं आहे. आपल्या डोक्यावर सुंदर केस दिलेले आहेत, आपल्या पाहण्यासाठी 2 डोळे दिलेले आहेत, कान दिलेले आहेत, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला चांगले हात दिलेले आहेत, चांगले पाय दिलेले आहेत, हाताला चांगली बोटं दिलेली आहेत, पायाला चांगली नखं दिलेली आहेत, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाबद्दल त्याची स्तुती करा. सांगा त्या परमेश्वराला, होय प्रभू येशू मी तुझे आभार मानतो, होय पित्या मी तुला धन्यवाद देतो. तुम्हाला डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाने परिपूर्ण असं घडवलंस, निर्माण केलंस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करतो. तुम्हाला चांगली पत्नी दिलीस, तुम्हाला चांगला पती दिलास, तुम्हाला चांगलं कुटुंब दिलंस, तुम्हाला चांगला नोकरी धंदा दिलास, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. माझ्या जीवनात जे काही चांगलं आहे ते तुझ्यामुळे आहे आणि तुझ्याद्वारे आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला उंचावतो. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, हालेलुया 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 प्रभु की स्तुति गाए. होय माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, पूर्ण अंतकरण त्या परमेश्वराला लावा, पूर्ण मन त्या परमेश्वराला लावा आणि पहा आणि काही वेळासाठी काही क्षणासाठी आठवण करा आपलं पूर्वीचं जीवन, कसं आपण अंधकारामध्ये होतो, कसं आपण आजारामध्ये होतो, कसं आपल्या दुःखामध्ये होतो, कसं आपण सैतानाच्या बंधनात अडकले होतो, परंतु त्या परमेश्वराचं प्रेम पहा. तो परमेश्वर स्वर्गातून पाहत होता, त्याने आपल्यावर दया केली, त्याने आपल्यावर अनुग्रह केला, त्याने आपल्यावर कृपा केली आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या पृथ्वीवरती पाठवलं
अशासाठी की आपला नाश होऊ नये, आपल्याला आजारातून बरं करण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त आला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. त्याची स्तुती जेव्हा आपण करा. येशूचा स्वीकार केला, आपल्या अंतकरणात ती स्वर्गीय शांती आली. ज्या शांतीच्या शोधामध्ये आपण होतो, आपल्याकडे भरतसाही पैसा होता, परंतु आपल्या अंतकरणात शांती नव्हती. आपल्या रात्री चांगली झोप लागत नव्हती, परंतु आता आपण रात्रीचं चांगलं झोप घेतो. आज आपल्या अंतकरणात जी शांती आहे ती कुठल्या फॅक्टरीमध्ये नाही, तर त्या परमेश्वराने दिलेली आहे. ती स्वर्गीय शांती त्या प्रभू येशूने दिलेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. तुझी स्तुती करतो. त्या प्रभू येशूने आपल्या जीवनावरचे सर्व श्राप काढून टाकले. आपल्या जीवनावर मधला जो अंधकार आहे तो त्याने नाहीसा केला. आज आपलं जीवन प्रकाशाने भरलेलं आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे आहे. आपण अंधकारामध्ये भटकत होतो, आपण आजारामध्ये होतो, आज आपण सहजरित्या प्रार्थनामध्ये येतो आणि आपले आजार प्रभू येशू काढून टाकतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपल्या प्रत्येक जण असा कोण असेल जो कर्जाच्या बोजाखाली दबला होता, जो अंधकारामध्ये होता, जो दुःखामध्ये होता, आपल्यापैकी प्रत्येकाला प्रभू येशूने आपल्यावर दया केली आणि आपल्याला अंधकारातून बाहेर काढलं, आपल्याला दुःखातून बाहेर काढलं, आपल्या त्रासातून त्या प्रभू येशूने बाहेर काढलेलं आहे. म्हणून आज आपण आनंदित आहोत. आज आपण त्याच्या चरणाजवळ आहोत. आपल्या अंतकरणात त्या परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. म्हणून आपण त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारू शकतो. तो पवित्र आत्मा त्या परमेश्वराने आपल्याला देणगी म्हणून दिली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आज भले आपल्याकडे पैसा अडका धन दौलत नाहीये, परंतु त्या परमेश्वराने आपल्या त्याची स्वर्गीय शांती दिलेली आहे. आज आपण आनंदाने म्हणू शकतो की प्रभू येशू आमचा तारणारा आहे, प्रभू येशू आमचा मुक्तीदाता आहे. हा आता प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपल्या जीवनावर सर्व श्राप त्याने काढून टाकलं. आपलं जीवन आशीर्वादाने भरलेलं आहे, म्हणून त्याची स्तुती करा. तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपली काळजी घेतो. तो आपल्याला हिरव्यागार कुरणात नेतो. तो आपलं मार्गात रक्षण करतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. तो आपल्याला क्षणाक्षण आपल्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा आपण दुःखात असतो, जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो, तो आपल्याला वेंगेत घेतो. तो आपल्याला मिठीत घेतो. एखादी आई आपल्याला विसरेल, तो परमेश्वर विसरणार नाही. बायबल सांगत आहे, जन्म ती आई त्याला विसरेल, परंतु परमेश्वर आपल्याला कधीच विसरत नाहीये. तो आपल्याला कधीच टाकून देत नाहीये. जसं एक कोंबडी आपल्या पिल्लांना एकवटते, तसं तो परमेश्वर आपल्या वेंगेत घेतो. म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. नाचून गाऊन त्याला धन्यवाद द्या. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ. सर्वांनी बोला, नाचून गाऊन बोला. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करतो. सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो. सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. बिनार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्ताच आहे आमच्या संगतीला. बिनार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्त
आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. होय माझ्या प्रिय भावाने आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराचं प्रेम. त्याने स्वतःच्या हाताने आपल्याला घडवलं. हे सुंदर शरीर आपल्याला त्या परमेश्वराने दिलं, परंतु आपण पाप करून, आपण सैतानाचं ऐकून हे पवित्र शरीर आपण अपवित्र केलं. आपण त्या सैतानाचं ऐकलं आणि त्या परमेश्वराने जे आपल्याला हात आणि पाय आणि हे बुद्धी दिली, या बुद्धीने आपण असंख्य अशी पापं केली आणि एक दिवशी आपला नरकात नाश होणार होता. आपण सर्व नाश पावणार होतो, कारण की आपण सैतानाचं ऐकत होतो. परंतु त्या परमेश्वराचं प्रेम पहा, इथं सुद्धा त्या परमेश्वराचं प्रेम थायलं नाही आहे. त्या परमेश्वराने आपल्याला वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या पृथ्वीवरती पाठवलं. त्या प्रेमाबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्या परमेश्वराला स्तुती करा. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. बायबल सांगते की त्या जगाने त्याने एवढं प्रेम केलं, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काल जीवन प्राप्त व्हावी. आपल्याला स्वर्गात घेण्यासाठी आणि आपल्याला वाचवण्यासाठी त्याने एकुलता एक पुत्राला दिलं. पहा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. जी शिक्षा आपल्याला होणार होती ती सर्व शिक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली. त्या सैतानाला सांगितलं की ह्या मानवजातीला सोड, या मानवजातीवर स्वर्गीय पिता प्रेम करतो. त्या पित्याचा संदेश घेऊन तो प्रभू येशू ख्रिस्त आला आणि आपल्या सर्व पापांची शिक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतली. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करा. आपल्याकडे एक भरमसाठ पैसा आहे, आपण सुंदर दिसतो आणि आपल्याकडे गाडी आहे म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त आला नाही आहे. तर आपण पापी असताना तो प्रभू येशू आला, आपल्याला त्याने वाचवलं. आपले सर्व शिक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली. जे चापकाचे फटके आपल्याला मिळणार होते ते चापकाचे फटके त्या येशू ख्रिस्ताने घेतले. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. प्रत्येक चापकाचा फटका जेव्हा त्याच्यावर पडत होता, त्याच्या शरीरातून मांस आणि रक्त बाहेर पडत होतं. पहा, तुमच्या अंतकरणाच्या डोळ्यांनी किती वेदना त्याला झाल्या असतील, परंतु त्यांनी जरा सुद्धा थांबला नाही तो. तर त्याच्या शरीरावरती 39 चापकाचे फटके मारण्यात आले. त्याचं पवित्र रक्त त्याने आपल्यासाठी वाहिलं आणि आपली सर्व पापं त्याच्या रक्ताने धुतली गेली. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. जगात कोणच असं नाही आहे जो आपल्या पापांची क्षमा करू शकतो. जगात असं कोणच नाही आहे जो आपली पापं धुवून काढतो, परंतु त्या परमेश्वराने आपल्या सर्वांची पापं धुतली. आपले सर्व आजार त्याने जखमांच्याद्वारे स्वतःच्या शरीरावरती घेतले. त्याच्या शरीराच्या प्रत्येक जखमा हे सबूत आहे की त्याने आपले सर्व आजार घेतलेला आहे. कारण की बायबल सांगते की त्याला बसलेल्या मारण्यात तुम्ही निरोगी झालात. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मार बसला आणि आपण निरोगी झालो आहोत. आज जे आपण निरोगी जीवन जगत आहोत, आपल्याला आज जे आजारमुक्ती मिळत आहे त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपले आजार घेतले. आपले पाप त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती वाहिली आणि तो कालवरची टेकडी चालत राहिला. त्याच्या पायामध्ये काटे कुठे रुतत असताना देखील तो उठला आणि चालला आणि केवळ आपल्यासाठी, आपल्याला वाचवण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त चालला. नुसता चालला नाही, तो पडताना पुन्हा उठला. ओला वजनी क्रूस त्याच्या खांद्यावर होता. डोक्यावर विषाच्या काट्याचा मुकुट असून सुद्धाही तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर किती प्रेम करत आहे पहा. तो आपल्यासाठी चालला, आपल्यासाठी त्याने क्रूसावरती स्वतःचा प्राण दिला. त्याबद्दल त्याला धन्यवाद. त्याची स्तुती करा. पहा, त्या आमच्या अंतकरणाच्या डोळ्यांनी किती त्याला फटके पडले असतील, किती त्यांनी मार सहन केला. आपल्या सर्व मानवजातीची पापं त्याने स्वतःवरती घेतली. आपल्यासाठी तो खांबी गेला. आपल्यासाठी त्याने मरण सोसलं आणि त्याने मरण केवळ आपल्यासाठी सोसलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. एवढं कोणी आपण सोसू शकत नाही तेवढं त्या परमेश्वराने आपल्यासाठी सोसलं. का तर तो आपल्यावर प्रेम करतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंच धन्यवाद. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे.
हालेलुया 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 माझ्यासाठी खांबी गेला किती त्याग त्याने केला माझ्यासाठी खांबी गेला किती त्याग त्याने केला त्याने सोसले मरण मला दिलं हे जीवन त्याने सोसले मरण मला दिलं हे जीवन जीवनाचा त्राता रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 मरणातून जिवंत झाला स्वर्गात घेतला गेला मरणातून जिवंत झाला स्वर्गात घेतला गेला तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला उद्धारक मुचारे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 येईल मेघावर बसुनी सर्वांचा न्याय कराया येईल मेघावर बसुनी सर्वांचा न्याय कराया दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ अविनाशी देईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 आता आपण त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने गुडघ्यावर यायचं आहे. पहा तो परमेश्वर स्वर्गात विराजमान आहे. बायबल सांगते की त्या एकालाच अमरत्व आहे. आता आपण त्याची आराधना करणार आहोत. जेव्हा जेव्हा आपण गुडघ्यावर येतो लीन आणि नम्र होऊन त्याची आराधना करतो तो परमेश्वरी आपल्यामध्ये उपस्थित असतो. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये असते. म्हणून तुमचं अंतःकरण त्या परमेश्वराला लावा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने करा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा जीवन से भी उत्तम तेरी करुणा होठों से स्तुति करूँगा सर्वदा तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा जीवन से भी उत्तम तेरी करुणा होठों से स्तुति करूँगा सर्वदा
तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा, होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा, होठों से स्तुति करूंगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना त्यांनी एकही पाप केलं नव्हतं. तो निष्पाप होता, निष्कलंक होता, म्हणून मरणातून तो आर पार गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा गौरवाने जिवंत झाला. त्या क्रूसावरती आपल्या पापासाठी त्याला खेळण्यात आलं होतं, परंतु तो मरणावर आणि सैतावर विजय मिळून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि आज देखील तो प्रभू येशू आपल्यामध्ये हजर आहे. तो आत्म्याच्या रूपाने हजर आहे. त्याने स्वर्गात जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना वचन दिलं होतं की मी तुम्हाला एकटं व अनाथ सोडणार नाही, तर मी पित्याकडे जाणे आणि पित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला एक सहाय्यक पवित्र आत्मा देईल. आज देखील तो प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि त्याची नजर आपल्याकडे आहे. आपण आपले दोन्ही हात उंच करून बोलावूया त्या पवित्र आपल्याला आत्म्याला आपल्या अंतःकरणात. तुमचे दोन्ही हात उंच करा आणि उघडा आपल्या हृदयाचे दरवाजे आणि बोलवाला त्या पवित्र आत्म्याला अंतःकरणात. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये. ये पवित्र आत्मे ये, आम्ही आमचे हृदय उघडलेले आहे, तुझ्या शांतीने आम्हाला भरून काढ, तुझ्या आनंदाने आम्हाला भरून काढ. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम.
पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान, बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान, पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद। धन्यवाद प्रवेश, धन्यवाद धन्यवाद प्रवेश, प्रवेश, धन्यवाद धन्यवाद प्रवेश, पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा, पवित्र आत्मा, धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। पान क्रमांक 247, पौलाचं करिंथकरास दुसरं पत्र, अध्याय 2 वचन 17 मी वाचतो, कान देऊन ऐका. पुष्कळ लोक देवाच्या वचनांची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेषित पौल सांगत आहे की पुष्कळ लोक देवाच्या वचनांची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. त्यांच्यासारखे आम्ही नाही, आम्ही सात्विकपणाने आणि देवाच्या द्वारे बोलावं त्याप्रमाणे देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत. देवाच्या वचनांची भेसळ हा काय प्रकार आहे? देवाची वचनं म्हणजे देवाच्या मुखातून निघणारे शब्द ह्याच्यामध्ये भेसळ करून काही लोक ते शिकवतात. भेसळ सगळ्या ठिकाणी आहे, पण जेव्हा देवाच्या वचनामध्ये भेसळ होते आणि भेसळ करून ते सांगितलं जातं तेव्हा त्याचे फार गंभीर आणि गंभीर म्हणण्यापेक्षा सार्वकालिक परिणाम होतात. नुकसान जे होतं ते सार्वकालिक होतं. आणि ह्या प्रकाराविषयी पौल विशेष रीतीने सांगत आहे की काही लोक देवाच्या वचनामध्ये भेसळ करतात आणि मग ते लोकांना शिकवतात. आणि अशा रीतीने लोकांना भेसळयुक्त देवाची वचनं जर मिळाली तर त्यांचं जे नुकसान होतं ते गंभीर नाही म्हणता येणार, ते सार्वकालिक असं नुकसान होतं. त्याचे सार्वकालिक परिणाम दिसून येतात. कशा रीतीने भेसळ होते? पहिली गोष्ट, देवाची वचनं काय आहेत? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, देवाची वचनं जी आहेत ते माणसाचं जीवन आहे. देव जे म्हणतो ते जर तुम्हाला समजलं आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्हाला खरं जीवन मिळणार, सत्य जीवन मिळणार. जगामध्ये जीवन का नाही आहे याचं कारण असं आहे की लोकांना देवाची वचनच माहीत नाही आहेत. देवाचे शब्द त्यांना ठाऊक नाही आहेत. देव काय बोललेलं आहे त्यांना माहीत नाही आहे. देवाच्या मनातलं त्यांना माहीत नाही आहे.
देवाची योजना त्यांना माहीत नाही आहे. देवाविषयी जगामध्ये ज्ञान नाही आहे. देवाचे शब्द लोकांना माहीत नाही आहेत. देवाच्या योजना लोकांना माहीत नाही आहेत. आणि म्हणून जग कोरडं आहे, सुकं आहे, शुष्क आहे, निर्जीव आहे, निरस आहे. जगात जगण्यासारखं काही नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट सांगतात की एक माणूस फार श्रीमंत होता. त्याने पुष्कळ पैसे आपल्या मुलाच्या नावावर ठेवले आणि मग तो माणूस मरण पावला. पण मरणा अगोदर त्याने मुलाला सांगितलं नाही आहे कोणत्या बँकेत, कोणत्या शाखेमध्ये, कोणत्या अकाउंटवर तुझ्या नावावर मी किती पैसे ठेवले आहेत हे त्याने सांगितलं नाही आहे. कुठेतरी दूरची बँक होती. हा मुलगा शिकला, SSC झाला, एवढा हुशार नव्हता, टर्नर फिटर झाला, नोकरीला लागला, 3-4 हजार पगार घ्यायला लागला, सायकलसुद्धा नीट खरेदी करता येत नाही, अशी त्याची अवस्था होती. आणि त्याच्या नावावर त्याच्या वडिलांनी कोट्यावधी रुपये ठेवून दिले होते. त्याला आयुष्यात कधी घर घेता आलं नाही. त्याला माहीतच नव्हतं की त्याच्या नावावर पैसे आहेत. तो मरून गेला. गरीब म्हणून वाढला आणि गरीब म्हणून मरून गेला. त्याच्या नावावर करोडो रुपये वडिलांनी ठेवले होते. नेमकी तीच अवस्था आज माणसाची आहे. देवाने येशूच्या द्वारे माणसासाठी एवढं करून ठेवलेलं आहे, पण माणसाला माहीतच नाही आहे, तो माणूस घेऊ शकत नाही आहे. येशूच्या नावात आणि येशूच्या द्वारे देवपित्याने माणसासाठी प्रचंड करून ठेवलेलं आहे. पण ती बातमी माणसापर्यंत नाही आहे. ती बातमी माणसांना कळत नाही आहे, माहीतच नाही आहे. तर त्यांना त्याचा उपयोग कसा करून घेता येणार? म्हणून या जगामध्ये लोकांना निरस जीवन जगावं लागत आहे, शुष्क जीवन जगावं लागत आहे. शेतकरी घाम गाळतो आणि मग त्याला योग्य पीक येत नाही आहे, आणि पीक आलं तर त्याला भाव मिळत नाही आहे. हजार प्रश्नांनी जग ग्रस्त आहे, त्रस्त आहे. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, ह्याला मी शुष्क असं जीवन म्हणतो. निरस वाळवंटासारखं रखरखीत जीवन आहे जगामध्ये. ह्याचं कारण या जगातल्या लोकांना देवाची ओळख नाही आहे. लोकांना देव माहीतच नाही आहे. देवाचे शब्द माहीत नाही आहेत, देवाच्या योजना माहीत नाही आहेत, देवाने आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे ते माहीत नाही आहे. येशूच्या द्वारे देवाने आपल्यासाठी केवढं करून ठेवलेलं आहे हे लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाविषयीचं ज्ञान लोकांना नाही आहे. देवाविषयीचं ज्ञान लोकांना नाही आहे आणि देवाच्या मनातलं लोकांना माहीत नाही आहे. आणि म्हणून या जगाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. जर लोकांना देवाची वचनं मिळाली तर त्यांना देव कळेल, देव समजेल. आणि देव जर त्यांना समजला, देव जर त्यांना मिळाला, तर मी तुम्हाला निश्चित सांगतो, ह्या जगातला कोणताच मनुष्य दुःखी राहू शकत नाही. दुःखी राहू शकत नाही. त्याला एकदा कळलं की देव आहे, तो प्रेमाचा सागर आहे आणि तो माझा आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो आणि त्याने मला अनाथ सोडलं नाही, मी अनाथ नाही आहे, तो माझा सांभाळ करतो, हे जर एकदा माणसाला कळलं तर तो कधीही दुःखी राहू शकत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून देवाची वचनं महत्त्वाची आहेत, म्हणून बायबल महत्त्वाचं आहे, म्हणून या ज्या पुस्तकामध्ये देवाची वचनं तुम्हाला मिळतात ते महत्त्वाचं आहे. आता ही देवाची वचनं माणसापर्यंत शुद्ध स्वरूपात जायला हवीत की नाही? हवीत. पण जे लोक सांगतात ते गडबड करतात, कधी कधी भेसळ करतात. हालेलुया, 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 हालेलुया. ते लोक भेसळ करतात आणि मग लोकांना खरं अन्न मिळत नाही, चुकीचं अन्न मिळतं. भेसळयुक्त देवाचं वचन ऐकून तुम्हाला कधीही आत्मिक प्रगती करून घेता येणार नाही, देवाची खरी ओळख करून घेता येणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ लोक कधी कधी म्हणतात बायबलमध्ये असं लिहिलं आहे, बायबलमध्ये तसं लिहिलं आहे. म्हटलं खरोखर असं लिहिलं आहे का? कधी वाचलं आहेस का? नाही, मला कोणीतरी सांगितलं. बायबलमध्ये कुठेच लिहिलं नाही की रोज 8 तास काम केलं पाहिजे.
आपण कितीतरी नियम स्वतः लावून घेतो आणि देवाच्या नावावर खपवतो. एक तुम्हाला वचन सांगतो. येशू स्वतः म्हणाला, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवून ठेवू नका. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवून नका. बरोबर. आता याच्यातला आपल्यासाठी शब्द जर काढला तर काय होतं अर्थ? पृथ्वीवर संपत्ती साठवू नका असं देवाला म्हणायचं आहे का? नाही. पृथ्वीवर संपत्ती साठवा, पण स्वतःसाठी साठवू नका, दुसऱ्यांसाठी साठवा. हालेलुया. वडिलांनी मुलांच्या नावावर पैसे ठेवायला हरकत नाही का? ठेवायला पाहिजेत. मुलांच्या नावावर ठेवा. मुलांसाठी करा, बायकोसाठी करा, दुसऱ्यांसाठी करा, स्वतःसाठी नको. मला जर ह्याच्यामध्ये भेसळ करायची असली, मी आपल्यासाठी शब्द काढून टाकेन. देवाचं वचन काय म्हणतं? पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. मी सांगेन, पृथ्वीवर संपत्ती साठवू नका. मग उद्या एक बाई म्हणाली नवऱ्याला, आपण मुलांसाठी पैसे बँकेत ठेवूया, तर नवरा सांगेल, अगं ब्रदरने काय सांगितलं, पृथ्वीवर संपत्ती साठवायची नाही. म्हणजे मुलाचं नशीब गेलं सगळं खड्ड्यात. माझ्या एका शब्द काढण्यामुळे, एक शब्द काढून घेतला मी देवाच्या वचनातनं, त्या मुलांची वाट लागणार. देवाच्या वचनांची भेसळ होते आणि भेसळयुक्त वचनं लोकांना मिळतात. आणि भेसळयुक्त वचनामुळे लोकांना काहीच मिळत नाही, त्यांचं प्रचंड नुकसान होतं. तुमच्याकडे येणारी वचनं जर भेसळयुक्त असतील, भेसळयुक्त, तर तुम्हाला त्यातनं काही मिळणार नाही. देवाची वचनं जी आहेत ती जर तुम्हाला शुद्ध स्वरूपात कोणी सांगत असेल तर तुम्ही निश्चितपणे भाग्यवान आहात. तुमच्यापर्यंत येणारी देवाची वचनं जर शुद्ध स्वरूपात येत असतील तर तुम्ही निश्चितपणे भाग्यवान आहात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जी वचनं तुमच्यापर्यंत येत आहेत ती शुद्ध आहेत की नाही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बायबल वाचणं महत्त्वाचं आहे. बायबलमध्ये काय आहे? बायबलमध्ये देवाची वचनं शुद्ध स्वरूपात आहेत. प्रवचनकार प्रवचन देताना थोडीफार भेसळ करेल, पण बायबलमधली वचनं भेसळयुक्त नाही आहे, ती शुद्ध आहेत. आणि म्हणून त्याचं वाचन नेहमी ठेवलं पाहिजे. हालेलुया. ते कसं आहे? जेवण घेताना आपण मुख्यतः 2 भाग घेतो. 2 भात आणि भाजी, वरण, मटण, मासळी, 2 भाग असतात. पैकी भात जो असतो त्याला चव नसते, पण दुसरा भाग जो असतो तो चवीचा असतो. भाजी म्हणा, मटण म्हणा, कोणी आपल्या बायकोला सांगणार नाही काय ग आज भाताला चव नाही म्हणून, पण बायकोला नक्की सांगणार आज भाजीला चव नाही आहे, आज मासळीला चव नाही आहे. कारण मासळी, भाजी, मटण चवीसाठी असतं, पण भात चवीसाठी नसतो. तसे प्रार्थना करताना आपण देवाशी बोलतो, त्याच्यामध्ये चांगली चव असते. बायबल वाचताना चव नसते, पण ताकद असते. हालेलुया. भाजी चवदार असते म्हणून नुसती भाजी खायची का? भात नाही खायचा? भात नाही खाल्ला तर भर नाही येणार पोटाला, पोट भरल्यासारखं नाही वाटणार. बायबल वाचताना तुम्हाला देवाची वचनं मिळणार आणि ती शुद्ध स्वरूपात मिळणार. पण तुम्हाला जर वचनं शुद्ध स्वरूपात नाही मिळाली, तुम्हाला विश्वास मिळणार नाही. वचनं शुद्ध स्वरूपात मिळायला पाहिजेत. देव जे बोललं आहे ते तसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याच्यात भेसळ झाली की त्यातली पॉवर निघून गेली, त्यातलं सामर्थ्य निघून गेलं. जेव्हा तुमच्याकडे देवाची वचनं असतात तेव्हा देवाचं ज्ञान असतं, देवाची बुद्धी असते, देवाची नजर असते, तुमच्याकडे परिपूर्णता येते, परफेक्शन येतं. तुम्ही बोलाल तसं घडणार. हालेलुया. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुमच्याकडे देवाची वचनं असतील तर तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे विश्वास आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे. देवाची वचनं जी आहेत ती आपल्याला ज्ञान, सामर्थ्य देतात, देवाची ओळख देतात. देव आहे कसा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची वचनं आम्हाला ज्ञान देतात. ती वचनं आम्हाला शुद्ध रूपात मिळायला पाहिजेत. त्याच्यात भेसळ झाली की आमचं नुकसान झालं. त्याच्यात भेसळ होऊ देता कामा नये, कारण ती वचनं आम्हाला देवाची खरी ओळख करून देतात. देव नक्की कसा आहे,
पुष्कळ वर्षापूर्वी मी एका मोठ्या सुवार्तिकाची मुलाखत दूरदर्शनच्या वाहिनीवर पाहत होतो आणि मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारला की लोक एवढे पाप करतात, लोक एवढी पापं करतात, तरीसुद्धा देव एवढ्या लोकांना आजारमुक्ती देतो, असं तो बोलला. आणि तोच पुढे बोलला कारण देव क्षमा करणारा देव आहे. मुलाखत घेणारा बोलला कारण देव क्षमा करणारा देव आहे. तेव्हा तो सुवार्तिक बोलला, देव क्षमा करणारा देव आहे, पण तो क्षमा त्यांनाच देतो जे पश्चाताप करतात. हालेलुया, हालेलुया. जे पश्चाताप करतात त्यांनाच तो क्षमा देतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर एवढंच पाठ केलं की देव क्षमा करणारा देव आहे, देव क्षमा करणारा देव आहे, तर तुमचा फायदा नाही होणार. पूर्ण वचन पाठ करा. देव क्षमा कुणाला करतो? जो पाप कबूल करतो, पापाबद्दल पश्चाताप करतो आणि देवाकडे क्षमा मागतो, त्याला क्षमा मिळते. तुम्ही म्हणाल मला माहीत आहे देव क्षमा करणारा देव आहे. हे अर्धवट माहीत आहे, हे माहीत आहे पण अर्धवट माहीत आहे. देव क्षमा करणारा देव आहे असं जर तुमचं पाठ असेल ते अर्धवट ज्ञान आहे. पूर्ण ज्ञान काय आहे? पूर्ण वचन काय आहे? पूर्ण वचन हे आहे की जो पाप कबूल करतो, पापाबद्दल पश्चाताप करतो आणि देवाकडे क्षमा मागतो, त्याला क्षमा मिळते. आणि देवाकडे त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारे क्षमा मागतो. हालेलुया, हालेलुया. देवाकडे कुणी थेट क्षमा मागू शकत नाही. थेट देवासमोर कोणी उभा राहू शकत नाही. थेट म्हणजे डायरेक्ट. थेट देवासमोर उभे राहायची कुणाचीही हिंमत नाही आहे, कुणाचीही हिंमत नाही आहे, कारण आपण सगळे पापी आहोत. पण त्याचा पुत्र येशू याच्याद्वारे मात्र आपण देवाकडे जाऊ शकतो. हालेलुया. कारण येशू काय करतो? येशू आपल्याला धुवून टाकतो, पहिल्यांदा साफसूफ करतो, आपली पापं माफ करतो. आणि येशूने पापं माफ केली की आपण देवासमोर उभे राहू शकतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हेही सत्य तुम्ही लक्षात घ्या, हेही सत्य लक्षात घ्या की पुष्कळ लोक देवाकडे आर्जवून प्रार्थना करतात आणि त्यांना काही मिळत नाही. काहीही मिळत नाही, सत्य आहे. का मिळत नाही? कारण ते देवासमोर डायरेक्ट उभे राहायला बघतात. नाही मिळणार. देव सांगतो तू माझ्यासमोर उभाच राहू शकत नाहीस, तू घाणेरडा आहेस, रात्रंदिवस पाप करतोस, माझ्यासमोर कसा उभा राहणार? मी देऊच शकत नाही. मग त्याला एक मार्ग आहे. काय मार्ग आहे? माझ्या पुत्राकडे जा आणि तो पुत्र पहिल्यांदा तुला स्वच्छ करेल आणि मग तुला जे पाहिजे ते मिळणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव सांगतो माझ्या पुत्राकडे क्षमा मागा. तो अधिकार त्याला दिलेला आहे. कारण काय? कारण पुत्र माणसांच्या पापांसाठी मेलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळं पित्याने पुत्राच्या हातात दिलेलं आहे, हे ज्ञान आलं पाहिजे. जे लोक देवाच्या वचनामध्ये भेसळ करतात ते तुम्हाला सत्य सांगणार नाहीत आणि मग लोकांना काही मिळत नाही. आणि जर तुम्हाला देवाची वचनं शुद्ध स्वरूपात मिळाली नाहीत तर तुमची आत्मिक प्रगती अजिबात होणार नाही, वाढ होणार नाही. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का? तुम्हाला आणि मला देवाची जेवढी जास्त ओळख होणार तेवढं आपलं जीवन संपन्न होणार. देव कसा आहे हे ओळखून घ्या, समजून घ्या आणि शिकून घ्या. त्यासाठी देवाची वचनं वाचली पाहिजेत. योहान अध्याय 6 वचन 63 येशू म्हणाला, आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचनं तुम्हाला सांगितली ती आत्मा व जीवन अशी आहेत. मी जी वचनं तुम्हाला सांगितली ती तुमच्या आत्म्यासाठी आहेत. आत्म्यामुळे तुम्ही दुसरं जीवन मिळवू शकाल, स्वर्गात जाऊ शकाल. शरीराची माती होणार, शरीराचा काही उपयोग नाही आहे. या प्रिय भावांना आणि बहिणींना कान देऊ नये का?
येशूचं वचन आहे, देहापासून काही लाभ नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आता याच्यामध्ये मी भेसळ करायची का? मी म्हणायचं का देहापासून थोडा लाभ आहे, म्हणजे भेसळ झाली की नाही? येशू काय म्हणाला, देहापासून काही लाभ नाही. मी आपला प्रवचन देतोय, मी त्याच्यामध्ये 2 शब्द घुसवायचे, देहापासून थोडा लाभ आहे, याला भेसळ म्हणतात. देहापासून काही लाभ नाही म्हणजे नाही, आत्म्यापासून लाभ आहे. आत्मा तुमच्या चांगल्या स्थितीमध्ये पाहिजे. जो दुसऱ्यावर प्रेम करतो, दुसऱ्यांना क्षमा करतो, त्याचा आत्मा सुस्थितीमध्ये आहे. आणि जो दुसऱ्यांचा द्वेष करतो, दुसऱ्यांना छळतो, त्याचा आत्मा दुस्थितीमध्ये आहे, दुरवस्थेमध्ये आहे, दुर्दशा झाली आहे त्याची. मेल्यावर स्वर्गात जायची आशा नाही आहे. एक माणूस ब्रदर दिनकरांकडे प्रार्थनेसाठी आला होता. तो जेव्हा समोर होता, चांगला देखणा होता, समोर आला, त्याची काय अवस्था होती माहिती आहे? हात असे लॉक होते, हात हलत नाहीत, असेच असे. कॅन्सरपेक्षा भारी, HIV पेक्षा भारी, कुष्ठरोगापेक्षा भारी, ह्याच्यासारखं काय शिक्षा आहे? हात असेच. झोपणार कसा, जेवणार कसं, अंघोळ कसं, काहीच करू शकत नाही, असे हात लॉक. ब्रदर दिनकरांनी प्रार्थना सुरू केली. ब्रदर दिनकरांना देवाने संदेश दिला आणि ते म्हणाले, देवाने त्यांना सांगितलं, या माणसाला मी बरं करणार नाही, तू त्याला सांग तसं, कारण ह्याने 50 जणांचे खून केलेले आहेत आणि त्या 50 जणांचं रक्त माझ्याकडे ओरडून न्याय मागत आहे. मी याला बरं करणार नाही, तू त्याला तसं सांग. ब्रदर दिनकरन बोलले, बंधू तुम्ही 50 जणांचे खून केलेलं आहे, खरं आहे का? हो खरं आहे. येशूने मला सांगितलेलं आहे, त्या 50 जणांचं रक्त येशूकडे न्याय मागण्यासाठी ओरडत आहे. येशू तुम्हाला बरं करणार नाही, जा. देवाला ओळखायचं आहे, ओळखा देवाला. नाही, देव प्रेमाचा सागर आहे ना, देव प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा आहे नक्की. देव प्रेमाचा सागर आहे, त्या 50 जणांच्या रक्ताला न्याय नाही देणार. देव प्रेमाचा सागर आहे तर त्या 50 जण ज्याचं रक्त ओरडते त्याला न्याय देणार नाही. तो प्रेमाचा सागर आहे म्हणूनच तो त्याला बरं करणार नाही. आणि जेव्हा त्या माणसाला परत पाठवण्यात आलं तेव्हा ते तेव्हा त्या माणसाचं रक्त ओरडलं असेल, देवाला धन्यवाद. देव प्रेमाचा सागर आहे म्हणूनच त्याला बरं केलं नाही. तुम्ही अख्खं आयुष्य जरी घालवलं तर देवाला आपण एवढे ओळखू शकत नाही. देव एवढा महान आहे. देवाचं मन ओळखता आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ज्या प्रिय भावांना कान देऊ नये का, देवाचं मन आपल्याला कळायला पाहिजे. देवाच्या कल्पना, देवाच्या योजना आपल्याला कळायला पाहिजे. त्या कशा कळणार? देवाच्या वचनातून. देवाची वचनं कशी मिळाली पाहिजेत? आपल्याला शुद्ध मिळाली पाहिजेत, भेसळयुक्त नको. भेसळयुक्त वचनं घेतल्याने आपल्याला देवाचं खरं ज्ञान होत नाही. मी माझ्या मनातले विचार इकडे सांगत नाही आहे, मी माझं ज्ञान लोकांना देत नाही आहे, तर त्याचं ज्ञान मी लोकांना देतो आहे. त्याच्या मनातलं मी लोकांना सांगतो आहे. आणि त्याच्या मनातलं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही धन्य आहात. अनंतकालीन कल्याण होणार, अनंतकालीन कल्याण होणार, सार्वकालीन तुमचं कल्याण होणार, फायदा होणार. ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे त्याचं मन जर आपल्याला कळलं आणि त्याच्या मनाप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्या आयुष्याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून देवाची वचनं आपल्याला शुद्ध स्वरूपात मिळायला पाहिजेत. आणि जर तुम्हाला नुसते प्रवचन ऐकू नका, बायबल घेऊन स्वतः वाचा, नवा करार स्वतः वाचा. प्रवचनकार प्रवचन देताना एखादा शब्द गाळू शकतो, एखादा शब्द त्याचा घुसवू शकतो, म्हणून तुम्ही स्वतः ते वचन वाचा. नवा करार घ्या, 1 नाही 10 घ्या. किचनमध्ये एक ठेवा, बेडरूममध्ये एक ठेवा, हॉलमध्ये एक ठेवा, मिळेल तिकडे वाचत जा. ती शुद्ध वचन आहेत सगळी, ती शुद्ध स्वरूपात वाचा. त्याच्यात भेसळ होता कामा नये. भेसळ झाली तर काय मिळणार नाही. ज्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला देवाची वचनं शुद्ध स्वरूपात मिळायला पाहिजेत.
आणि म्हणून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. जे मिळतं ते शुद्ध आहे की नाही चेक करा. आणि मग बाहेर तुम्हाला जे कधी मिळतं त्याच्यामध्ये भेसळ असते, म्हणून त्याला ताकद नसते. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, जिकडे येशूची वचनं शुद्ध रूपात दिली जातात तिकडे चमत्कार मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या ठिकाणी लोक वाढत जातात. हालेलुया, हालेलुया. कारण देव लोकांना अशाच ठिकाणी पाठवणार जिकडे त्याची वचनं नीट सांगितली जातात, नीट समजावून दिली जातात. जिकडे त्याच्या वचनामध्ये भेसळ होते तिकडे तो लोकांना पाठवणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मानवी जीवनाची संपन्नता कशावर अवलंबून आहे? तुम्हाला देवाची वचनं किती ठाऊक आहेत आणि तुम्ही किती पाळता त्याच्यावर अवलंबून आहेत. वचनं ठाऊक असली पाहिजेत आणि वचनं पाळायला पण पाहिजेत. देवाची वचनं शुद्ध स्वरूपात जाणून घ्या आणि ती पाळा, म्हणजे तुमच्या जीवनात संपन्नता येणार म्हणजे येणार. हालेलुया. कारण ह्या जगातला कोणताच मनुष्य दुःखी असावा ही देवाची इच्छा नाही आहे. ह्या जगातला कोणताही मनुष्य आजारी असावा किंवा रडत असावा ही देवाची इच्छा नाही आहे. देवाची इच्छा अशी आहे की त्याचा प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी अतिशय आनंदाने प्रगतीने नाचत असली पाहिजे. तुम्ही रडता तेव्हा देव रडतो, तुम्हाला दुःख होतं तेव्हा देवाला दुःख होतं. तुम्ही तुझ्या मुलाला सांगितलं, मुला तिकडे जाऊ नकोस, की साप चावेल किंवा काय होईल, आणि तो मुलगा गेला आणि साप चावला, मुलगा रडायला लागला, तुम्ही रडणार. पण तुम्ही सांगणार, मी सांगत होतो ना रे, मी सांगत होतो ना जाऊ नकोस. तसं जेव्हा आपल्या पोटात दुखते, ऐक ऐक, देव पण रडतो. देव म्हणतो, बिचारा माझा मुलगा, पण मी सांगत होतो ना रे, पण मी सांगत होतो ना रे. देव रडतो आपल्यासाठी, पण पुन्हा सांगतो, पण मी सांगत होतो ना रे, पण मी सांगत होतो ना रे तुला. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का? या जगातला कोणताच मनुष्य दुःखी राहावा अशी देवाची इच्छा नाही आहे. प्रत्येकाने आनंदी असावं अशी देवाची इच्छा आहे. पण लोकांना देवाची ओळख नाही आहे, देवाची वचनं माहीत नाही आहेत, देवाच्या मनातलं माहीत नाही आहे. आणि म्हणून लोक आज अतिशय कंगाल जीवन जगत आहेत, अतिशय भिकार जीवन जगत आहेत. देव स्वतः रडतोय आपल्यासाठी, पण देव म्हणतो, पण मी सांगत होतो ना रे. हालेलुया, 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 हालेलुया. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव विनोद भुईर आहे. मी पालघरवरून आलेलो आहे. माझी साक्ष अशी आहे की 2022ला नोव्हेंबर महिन्यामध्ये मी घरीच घराच्या बाजूला काम करत असताना अचानक माझ्या पायामध्ये एक मोठा खिळा रुपला आणि तो खिळा मी लगेच तिथून काढला. पण त्याच्यानंतर ती जखम झाली आणि ती जखम वाढत गेली. मला वाटलं बरी होईल, पण कालांतराने ती जखम एवढी वाढली की 1 महिन्यानंतर तो खिळा रुपलेला जागा खालपासून वरपर्यंत मोठा होल पडला, त्याला छिद्र पडलं मोठं, आणि तो पाय एकदम खराब व्हायला लागला. पूर्ण पायाला सूज आली आणि तो पाय पूर्ण काळा पडला आणि त्याच्यातून खूप घाण म्हणजे पू व्हायचा एवढं खूप झालं होतं. अशा वेळेला मला दवाखान्यात नेण्यात आलं की पायाला नक्की काय झाले, बरं का नाही होत. सरकारी दवाखान्यात नेल्यानंतर तिथले मोठे डॉक्टर होते, ते तज्ज्ञ डॉक्टर होते, ते आले आणि त्यांनी चेक केल्यानंतर सांगितलं की तुमच्या पायाची अवस्था खूपच खराब आहे, हा पाय औषधाने बरा होऊ शकत नाही आणि आमच्या इकडे पालघरला तर हे ट्रीटमेंट होणारच नाही, तुम्ही मुंबई किंवा सेल्वाससारख्या मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट व्हा, कदाचित हा तुमचा पाय कापून टाकावा लागेल. आणि याच वेळेला माझी अवस्था एवढी खराब होती की 1 महिना मी अंथरुणातून हालतसुद्धा नव्हतो. अक्षरशः माझा शरीरामध्ये भयंकर ताप यायचा.
डोक्यापर्यंत तो ताप जायचा आणि असं वाटायचं की मी मृत्यूच्या एकदम जवळ आलेला आहे. तर डॉक्टर बोलायचे हा पाय कापून टाकावा लागेल, पण मी विश्वास ठेवला नाही, माझा प्रभू येशू जिवंत आहे, तुम्हाला बरं करेल. अशा वेळेला मी सिस्टरांना फोन केला. वंदना सिस्टरांनी फोनवरून माझ्यासाठी प्रार्थना केली आणि त्या माझ्याशी खूप गोष्टी बोलल्या आणि बोलल्यानंतर मला खूप बरं वाटलं की खरंच देव माझ्या म्हणजे सिस्टरांच्याद्वारे देव माझ्याशी बोलत आहे. आणि मग दर दिवशी आशिष प्रार्थना घराची टीम पूर्ण माझ्यासाठी प्रार्थना करत होत्या. सिस्टर ज्या होत्या, ज्योती सिस्टर आहेत, पूजा सिस्टर आहेत, त्या दर दिवशी फोन करून चौकशी करायच्या आणि प्रार्थना करायच्या. तसंच सिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे जी 3 वचनं आहेत, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात आणि विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, ही 3 वचनं मी माझ्या बेडच्या बाजूलाच लावून ठेवलेली आहे आणि सतत दिवस रात्र ही वचन मी बोलत राहायचो. डोळे उघडले का ती वचनच मी बोलत राहायचो. 3 महिन्यापर्यंत मी अंथरुणात खेळलेलो होतो, काहीच उठता बसता येत नव्हते. माझी पत्नी, माझा मुलगा, माझे भाऊ, जे प्रार्थनेतले विश्वासू भाऊ आहेत, ते स्वतः घरी येऊन माझी सेवा करायचे, मला उचलून न्यायचे. असं 3 महिने सतत होत होतं. आणि 3 महिन्यानंतर हळूहळू प्रभूची दया माझ्यावर झाली आणि माझा पायाची सूज हळूहळू कमी होत चालली. डॉक्टर सांगायचे कधीच हा बरा होऊ शकत नाही पाय, पण मी जिवंत देवावर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याच्या दयेची वाट पाहत राहिला. आणि खरोखर तो प्रभू येशू महान आहे, त्याची दया सनातन आहे, सदैव त्याची दया आहे. तो दया करण्याचं कधीच सोडत नाही आणि त्याने माझ्यावर दया केली. आणि एवढ्या भयानक वेदनेतून आणि ह्या पायाच्या जखमेतून प्रभू येशूने मला पूर्णपणे बरं केलं. तसंच मी पूर्ण बरा झाला आणि हळूहळू नंतर काठी टेकवत चालू लागलो, चालायला फिरायला लागलो. त्याच्यानंतर गेल्या महिन्यातल्या परिवार मिटिंगमध्ये मी आलो होतो. त्यावेळेला अशी अवस्था होती की माझा पाय सुकला होता, पण पायाला सूज यायची आणि वेदना व्हायच्या. अशा वेळेला मी सिस्टरांना ही समस्या सांगितली. परिवार मिटिंगमध्ये सिस्टरांनी माझ्यासाठी हात ठेवून प्रार्थना केली. त्याद्वारे प्रभूची महान कृपा झाली आणि आता जी पायाला सूज यायची तीसुद्धा येत नाही. आणि या प्रभूच्या महान प्रेमाबद्दल मी प्रभू येशूला हृदयातून धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दादा हे फोटो खोला, 1 मिनिट समोर लोकांना दाखवा, कॅमेरामध्ये दाखवा, सरळ पकडा असं. तुम्ही सर्वांनी पाहू शकता, समोर बघा, यांच्या पायाची अवस्था तुम्ही पाहू शकता. हा पाय बघा, हा पूर्ण ही जखम आहे आणि ह्याच्यातून पुरा आरपार खिळा गेला होता. त्यांचा हा डावा पाय आहे आणि ही जखम बघा या साईडनं पूर्ण सुकत त्यांचा पाय चालला होता. म्हणजे एखादा हत्ती पाय कसा असतो रोग, तसा रोग त्यांना दिसते. हां बोला दादा. ही जखम जेव्हा 1 महिना झाला त्याच्यानंतरची आहे. त्याच्या अगोदरचा मी फोटो काढला नव्हता, ती तर खूपच भयानक होती. माझ्या बोटांची हाडंसुद्धा त्या होलातून सगळी दिसायची, कारण का मांस सगळं कुजून गेलेलं होतं. आणि अशी अवस्था होती की सुरुवातीला 4 तासानंतर पायामधून पू काढण्यात यायचा. तो जवळजवळ एवढी वाटी भरेल एवढा पू निघायचा. एवढा पू यायचा की वाटी भरायची? 4 तासानंतर हे काढायचे. नंतर ती अवस्था वाढत चालली. नंतर तोच पू 2 तासाने निघायला लागला, तेवढा पू. आणि त्याच्यानंतर मी 1 तासाने तेवढा पू निघायला लागला. तर हे सगळे माझा मुलगा, माझी पत्नी आणि म्हणजे हा सर्व जो तुमचा त्रास जो होता तुम्हाला होता, तो तुमची पत्नी, तुमची मुलं सेवा करायची? हां, ते स्वतः हाताने तो पू काढायचे, साफ करायचे, स्वतः करायचे ते? हां, स्वतः. ताई, हे तुमचे पती सांगतात आहे की जवळजवळ लगभग 3 महिने दादा ना, 3 महिने ते म्हणजे उठू शकत नव्हते, अंतराळावर नव्हते, उठू शकत नव्हते. ते बेडरेस्टमध्ये होते. पूर्णपणे सेवा त्यांची बिछानातच करायचे. आंघोळीलासुद्धा, बाथरूमलासुद्धा त्यांना भाऊ बहीण उचलून घेऊन जायचे. एवढं त्यांचा पाय आता दिसतोय, एवढा भयानक म्हणजे त्यांचा पू निघायचा. सर्व ते त्या पायाची देखभाल म्हणजे सफाई वगैरे तुम्हीच करायची? मी स्वतः करायची. मला वाचसुद्धा यायचा आणि मला ते बघवतसुद्धा नव्हतं. पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरांची ही एवढी मोठी जखम बघितली आणि ते म्हणजे पाहण्याचं देवाने मला धीर दिलं. आणि ते सांगता की म्हणजे तेव्हा तो खिळा घुपला होता, हा तर म्हणजे हळूहळू जखम सुकल्यानंतरचा फोटो आहे. अगोदर ते हाडसुद्धा दिसत होतं? हाडं दिसत होती पूर्णपणे पायाची. पायाची हाडं पण दिसत होती? पूर्णपणे हाडं दिसत होती, वेगळी झालेली. सर्व चारी बोटांची हाडं दिसत होती. आणि ते जे आता जखम दिसते म्हणजे पाय सुजल्यासारखा होता त्यांचा? खूप पाय शिजलेल्यासारखा, हत्ती पायसारखा झालेला होता. त्यावेळी देखील देवाने तुम्हाला सहाय्य केलं आणि तुम्ही त्यांची सेवा करत राहिले विश्वासाने. दादा, तुम्ही जेव्हा हा पाय
3 महिने तुम्ही चालू शकत नव्हता, अजिबात नाही चालू शकत. अजिबात चालू फिरू शकत नव्हतो. जरा तुमचा होतो जरा तुमचा तो पॅन्ट वर करा जरा. हे बघा इथं देखा त्यांच्या पायाला ही जखम दिसते. ही जखम तुम्ही पाहू शकता, त्याची निशाणी आहे इथं ठेवलेली. हा पायाने म्हणजे तुम्ही चालू शकत नव्हते, नाही चालू शकत होतो, मध्ये करता येत नव्हतं. पायामध्ये अजिबात ताकदच नव्हती. आता देवाने ताकद दिली. आता देवाने आता जरा तुम्ही लोकांना चालून दाखवू शकता का तिथं? जरा धावून दाखवू शकता का? धावा जरा. जय चला या दादा. एवढा तुमचा पाय सुजला होता, तुम्ही सांगताय हाड आणि हाड, मांस आणि मांस दिसत होतं, परंतु तुमच्या पत्नीचा आणि तुमचा विश्वास देवावर होता आणि त्या विश्वासाद्वारे, आणि तुम्ही सांगताय की त्या काळात तुम्ही सतत वचन देखील तुमच्या शेजारी ठेवले होते आणि सिस्टरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणजे परमेश्वराने सिस्टरांच्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याद्वारे हळूहळू प्रभूची दया झाली आणि आता तुमचा पाय पूर्ण बरा आहे. आता माझा पाय पूर्ण बरा झाला आहे. त्याद्वारे तुमच्या जीवनात प्रभूने कार्य पण केलं. कार्य केलं. आता तुमचा पाय पूर्णपणे बरा आहे. आता मी पूर्ण बरा आहे. देवाच्या या महान कृत्याबद्दल तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. भाविका गांगोडा. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे की मला 1-2 वर्ष झालं दम लागायचा, तर मी विश्वासाने प्रार्थना करायची ना, तिथे पण मला असं दम लागायचा, तर मी विश्वासाने 3 वचनं बोलली. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हे मी दररोज वचनं बोलायची. आता माझे पूर्णपणे म्हणजे 2 हप्ते झाले, आता मला श्वास घ्यायला त्रास वगैरे काहीच नाही होत. म्हणून मी प्रभू येशूला मनापासून धन्यवाद देते. 3 वर्ष तुम्हाला दम्याचा त्रास होता? हो. त्यामुळे तुम्हाला कामं करताना चालताना त्रास व्हायचा? हो. मी लाकडं विकडं आणायला जायची ना, तर मला खूप त्रास व्हायचा. जास्त घेता येत नव्हते. जास्त वजन भार डोक्यावर घेता येत नव्हता? नाही. मी विश्वासाने 3 वचनं बोलले, आता मला काहीच त्रास वगैरे काय नाही होत. आता चांगले आहे मी. 2 आठवडे झाले तुम्ही त्रास होत नाही तुम्हाला? नाही. कामं वगैरे व्यवस्थित करता? हो. माझा हा भावाचा मुलगा आहे. भावाचा मुलगा आहे तुमच्या? हां. काय साक्ष आहे? हां. 1-2 वर्ष म्हणजे पत्ते खेळायचा. त्याची आई त्याला सांगायची का तू पत्ते नको खेळू, तरी हा आईवडिलांचं म्हणजे त्याच्या आईचं ऐकायचं नाही. भाऊ माझा मिळत नाही, त्याच्या आईचा तो ऐकायचा नाही. त्याला पत्त्याची वाईट सवय होती. मग तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? मी त्याला प्रार्थनेत घेऊन यायची का तू प्रार्थनेसाठी चल. माझा मुलगा प्रार्थनेला येत नाही, मोठा मुलगा प्रार्थनेला येत, पण याला बोलवलं ना तर हा प्रार्थनेला येतो. तर मी सांगायची देवाला, माझा मुलगा येत नाही पण हा येतो ना, तर असं मी समजेन का माझा मुलगा पण एक दिवशी येईल. मग मी याला रोज प्रार्थनेला शनिवारी घेऊन यायची, पण हा येत नव्हता. तर मी याच्यासाठी प्रार्थना केली का देवा हा यायला पाहिजे. माझ्या बहिणीच्या घरी गेलेला हा, तर मी माझ्या बहिणीला फोन केला का त्याचे साक्ष्य द्यायचे आहेत, तू त्याला लवकर पाठव. तर याला काल त्याला म्हणजे घरी घेऊन आला, माझा म्हणजे जवाई घेऊन आला का आणून ठेवलेला आहे. तर मी याला घेऊन आली प्रार्थनेला, याला सांगितलं का चल तू प्रार्थनेला. तर तो तुम्ही प्रार्थना केल्यापासून त्याची सवय सुटली आता? हो. आता सवय सुटलेली आहे. आता तो पत्ते वगैरे काही नाही खेळत. किती दिवस झाले खेळत नाही? 2-3 महिने झाले असतील. सवय सुटलेली आहे. अजून त्याची पुढची काही साक्ष? त्याला गजकरण झालं होतं? पूर्ण शरीराला त्याचे गजखरण झालेलं ना, तर मी त्याला म्हणजे शिबिरात भाग घ्यायला सांगितलं जा. म्हणजे त्याची आजी आहे, म्हणजे माझी आई आहे, त्याच्याबरोबर आलेला तो, आणि तो आला शिबिरासाठी बसलेला. त्यांनी तेल पाण्याचा वापर केला. आता त्याचे सगळे गजखरण सगळं बरं झालेलं आहे. तर गजकरणचा त्रास कधीपासून होता? 2 वर्ष झालेले सर. 2 वर्ष गजकरणचा त्रास होता. त्यामुळे काय खाज वगैरे यायची? खाज यायची. शिबिरात भाग घेतल्यापासून त्रास निघून गेला? निघून गेला. दादा तुमचं नाव सांगा. भिवार इंजड. तुमची काय साक्ष आहे? आता गाठ होती माझे. आता गाठ कुठं होती? हां ती पोटाच्या वरच्या ह्या भागात. आता पोटाच्या वरती. किती वर्षापासून होती गाठ? 3-4 वर्ष झाली. ते 4-1 वर्षापासून ती गाठ होती. एवढी मोठी गाठ होती? अशी हातलाच रशी दाबल्यावर जे हाताला लागायची ती फार कळ लागायची. कळ पण लागायची, म्हणजे जास्त दुखायचं पण वगैरे? पण फार दुखायच्या. 3 वर्षापासून तो त्रास, 3-4 वर्ष तो त्रास चालूच होता. मग काय झालं, कसे बरे झालात? आता इथे आलो तेव्हापासून एसटी बरी होत केली. तर लगेच 15-20 दिवसाला आता लगेच बरी झाली. तरी तुम्ही प्रार्थना केली ना ते
तेव्हापासून एकदम कमी होत गेली. म्हणजे तुम्ही प्रार्थनेला येत राहिल्याने प्रभूची दया झाली, हळूहळू तुमची ती समस्या निघून गेली, घेऊन गेली. ती गाठ पूर्ण नष्ट झाली. हालाकी 3-4 वर्षापासून तुम्हाला ती गाठ होती, त्यामुळे तुम्हाला खाता पिताना काय त्रास व्हायचा, त्रास होई फार त्रास व्हायचा. तुम्ही सांगता की 15 दिवस अगोदर तुम्ही तुमची समस्या इथल्या एका भावाला सांगितली, इथल्या भावाने त्याने तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि तेव्हापासून तुमचा हळूहळू ती गाठ पूर्ण नष्ट झाली. आता हाताला बिलकुल लागत नाही नाही लागत. प्रवेशने पूर्ण बरं केलं. बोला पुढची काय साक्ष? पुढची एक कंबर दुख होती फार, ती पण 3-1 वर्ष झाली ही कंबर पण. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये छातीमध्ये गाठ होती त्यावेळेला ते कमर दुखणीचा पण त्रास होता, पण तो त्रास पण तसाच निघून गेला. निघून गेला तो पण. तेच आता काहीच त्रास होत नाही कमरेचा. नाही, हे पाय पण तसं होते. पाय काय होतं, पायाला काय झालं? दोन्ही खाजवत फार इकडे फार खाजवायचे न, खाजवलं का ना फोड यायचं, ते फोडचं सुकून बसत तिकडे मग आतली फाट, त्याच्यासाठी पण फार त्रास झाला. म्हणजे दोन्ही पायाला खाज यायची पाहायला आणि ते फोड्या यायच्या आणि त्या फुटायच्या आणि पाण्यासारखं व्हायचं, आणि मग ते सुकून बसे ना, सुकून बसायचं, फाटायचे ते मग फाटायचे पण. मग काय त्यासाठी काय केलं तुम्ही? त्यासाठी मग तिकडे काय अर्थ चालू, तेल ना ते लावला, तुम्ही प्रार्थना केली ना, चिठ्ठी एक लिहून टाकली ती. त्यासाठी तुम्ही प्रार्थनेला पण येत राहिले आणि विश्वासाने विनंती पेटीमध्ये विनंती ठेवली. हां त्यानंतर देवाची दया तुमच्यावर झाली हां. आणि ते आता पायाचं ते खाज येणं, फाटणं वगैरे, फोड्या येणं सर्व बंद झाले. काय नाही आता काहीच त्रास नाही. थोडा प्रवेशने या दोन्ही आजारांना तुम्हाला मुक्त केलं. 2 तुमचं नाव सांगा. अनुसया सूर्याजी माने. काय साक्ष तुमच्या मुलीची? माझ्या मुलीला ना लय त्रास व्हायचा, तो आम्हाला माहीतच व्हायचा नाही की हिला काय होते, कसं होते. ते सारखं चिडचिड करायची, अभ्यास नाही करायचा, काय बोललं की रुसायची, रडायची. मग या आम्ही दोघी एका जागी कामाला होतो. तुम्ही आणि ह्या ताई? हां. तर मी ह्यांना सासूबाई मानते, तर ते सांगायचे आम्ही चर्चमध्ये जाते, असं होतं तसं होतं, तू पण माझ्यासोबत चल. तर मी म्हणायची काय म्हणतात काय नाही विचारते, पण तुम्ही तुमच्या नातीला तरी तुमच्यासोबत न्या, काय होतं आहे काय नाही बघा, तिला काय म्हणते, काय गेल्यावर तिथं काही होतं आहे का. तर त्या 1-2 बाऱ्या बोलल्या हां हां नेते. तर त्यांना टाईम नव्हता, म्हणजे इकडं आम्ही लांब राहतो, थोडं ते लांब राहतात. मग त्या एक दिवशी घेऊन जाते असे बोलल्या, तर मग ते घेऊन आल्या क्रिसमस डे दिवशी. म्हणजे क्रिसमसच्या दिवशी तुमच्या मुलीला ह्या ताई प्रार्थनेला घेऊन आल्या, तेव्हा तुम्ही नव्हते आले ना? मी नव्हते आली, तर ह्या दोघी आल्या होत्या. मग आल्यावर ह्या आल्या, तर इथं क्रिसमस डे दिवशी चांगलं असते असतं तसं बोलून हिला पाठवली. हे जातच नव्हती, मी नाही जाणार अशी बोलायची. तर तिथं चांगलं असते, बघायसारखं असते काय, असं बोलून हिला पाठवलं. तर इथं आली, तर इथं खुर्चीवर ब्रदरचा कोट ठेवलेला होता. मग कोटला स्पर्श करायला नंबर लावला, लाईन लावल्यावर हे कोटचा स्पर्श केल्यानंतर सांगितले आजी की मला ते स्पर्श केल्यानंतर माझ्या अंगामध्ये मुंग्या आल्या, कशा तरी झाल्या. असं तुमची मुलगी बोलली ह्यांना? हो अशी बोलली. मला पण घरी येऊन बोलली मम्मी तिथं लय छान होतं, मला परत जायचं आहे आणि तिथं असं असं झालं मला. तर मी बोलले देवाचा स्पर्श झाला, तुला काहीतरी झालं म्हणून तुला चांगलं वाटेल. मग दुसऱ्या रविवारी परत त्यांच्यासोबत पाठवली, मी नव्हतीच आली. तर आल्याच्या नंतर तिला इथं आल्यावर जास्त त्रास व्हायला लागलं. तर जास्त त्रास व्हायला लागल्यावर ती त्यांना शिव्या बिव्या घालायची, तू कशाला इथं घेऊन आली, तू कोण आहेस, तू माझ्या हिची कोण लागते, तशी तुला माझी हिची आई कोण लागते. तर ते बोलल्या की हिची आई माझी सून लागते, तू कोण आहेस. तर म्हणजे तिला अशुद्ध आत्म्याचा त्रास होताच, पण हे समजून येत नव्हतं. परंतु जेव्हा तिने ब्रदरांच्या कोटला हात लावला तेव्हा तिच्या अंगात संपूर्ण मुंग्यासारखं जाणवायला लागलं आणि दुसऱ्या वेळेला ती तिच्या अंगात यायला लागलं आणि ती खेळायला लागली इकडे. इथं आल्यावरच व्हायला लागलं, घरी काय करायची नाही. तर आम्हाला काही वाटायचं नाही की हे खरं आहे की खोटं आहे, असं काय करते. ते परत दुसऱ्या रविवारी आल्याच्या नंतर तिला जास्त त्रास व्हायला लागला, काय पण बोलायला लागली, त्यांना शिव्या द्यायला लागली, तू कोण आहेस, कशाला आणलं इथं, इथला मार्ग का दाखवला. ती अशी बोलायची की तू कोण आहे, इथला मार्ग का दाखवला, इथला मार्ग कशाला दाखवला. मी हिला थोड्या दिवसामध्ये घेऊन जाणार होतो आणि माझ्या मिस्टरांचे भाऊ ना, मोठे भाऊ होते, वारून 9 वर्ष झाले, त्यांचं नाव सांगायची मी, ते आहे हिच्या अंगामध्ये आलो आहे, मी हिला घेऊन जाणार आहे, तू पोरींला प्रेम नाही करत, तू अशी करते, तू सगळे बडबड करते, शिव्या घालते, म्हणून मी घेऊन जातो. आम्हाला विश्वास नाही वाटला की हे तर मरून 9 वर्ष झाले, मेलेल्या माणसाचं नाव सांगते तेव्हा काहीतरी आहे. तर त्यांना बोलले आपण तिसऱ्या रविवारी आम्ही सगळे परिवार आलो, म्हणजे 2 मुली आणि आम्ही मिस्टर आणि ह्यांच्यासोबत आलो. इथं येऊन बघितलं तर हिला जास्त त्रास व्हायचा. तेव्हापासून मला वाटलं हिच्या अंगामध्ये काहीतरी आहे. मी आमच्या वडिलाला पण सांगितलं, आई भावाला सासूला सगळ्या सांगितलं हिला असं असं होते, काय करावं आता. ते बोलले मुलीची जात आहे, घाबरून गेले सगळे, काय होते काय नाही, चांगलं दाखवा. दुसरीकडे इकडं तिकडं ते बोलतात ना जादू टोण्यावाल्याकडे घेऊन चला. मी बोलले मी नाही जाणार जादू टोण्यावाल्याकडं. आता इथंच ह्यांनी मार्ग दाखवला आहे, माझ्या मुलीचं चांगलं व्हायचं असेल म्हणून मी ह्या दिवशी इथं पाठवलं आहे. मी इथंच घेऊन जाणार, तुम्हाला यायचं असलं तर या, कोणाला विश्वास ठेवायचा असलं तर ठेवा, नाही तर न ठेवा. मिस्टरांनी पण कधीच काय नाही बोलले. मिस्टर 2 वेळा आले, त्यांना पण विश्वास पटला.
आणि मग नंतर पुढे काय झालं जेव्हा तुम्ही स्वतः बघितले डोळ्याने की तुमच्या मुलीला असं अशुद्ध शक्तीचा त्रास आहे, मग नंतर? आम्ही कधी बघितलंच नव्हतं असं होतंय तसं कसं व्हायला लागलं, म्हणजे जाम त्रास व्हायला लागला. तर मला जास्त रडायला याचं, माझ्या बाळाला असं का झालं कसं. तर हे सगळं काही जानेवारी 2023 मध्ये, याच वर्षी? ह्या वर्षीपासूनच मग माहिती पडलं ही अशी करते काय म्हणून. माहीत नव्हतं ना कशामुळं करते ते. आम्ही म्हणायचं माझी जावची एक मुलगी होती, तो मेल्याच्या नंतर 1 महिन्यानी हे माझ्या पोटामध्ये आली ना, तो मरताना जळून मेली होती. तो मरताना काय बोलायची, मी माझ्या मावशीच्या आणि तात्याच्याच पोटाला जाणार. आम्ही समजायचं हे मेलेलीच मुलगी आहे म्हणून ही अशी करत असेल. हिचं काही इच्छा पहिल्या जन्माची पुरी नाही झाली म्हणून ह्या जन्मामध्ये आम्ही काही इच्छा पुरं करत नसेल म्हणून ही म्हणजे असं सगळं काही चुकीचं किती वर्षापासून वागत होती? असं जन्मापासूनच चिडचिड करते, जिद्दपणा करते, काय पण हे पाहिजे तर पाहिजेच बोलते. मग ती द्यावंच लागते. मग सगळे मला ओरडतात, तू तुझ्या लेकीला लाडावून ठेवलं, जिद्द करते तर तू जिद्द पुरवते. तर आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही इथे प्रार्थनेला येत राहिला मुलीला घेऊन, मग नंतर काय घडलं? नंतर 3 महिन्यापर्यंत हिला त्रास व्हायचा. 3 महिन्याच्या नंतर त्रास कमी झाला. आता तिच्यावर सामर्थ्य येते. सिस्टर जे बी बोलतात, हसायचं रडायचं सगळं तिच्यावर सामर्थ्य येते. चांगलं वागते, चांगलं करते. आता सगळं चांगलं वाटतं. त्यासाठी मी प्रभूला धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद देते. माझ्या बाळाला त्या प्रभूने चांगलं केला, मला चांगलं मार्गदर्शन दिलं. सासूमुळे मला हे मार्ग दिसला, त्याच्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देते. कोटी कोटी धन्यवाद देते. म्हणजे अगोदर जी ती चुकीची वागायची, तिला वाईट सवय देखील होती, आता ती तशी वागत नाही. पेपरच्या दिवशी तो पेपर असंच करायची ना, तर तो 10वीचा पेपर द्यायला जायचीच नाही. बोलायची मी जाणार नाही, मला पेपर लिहायला येत नाही आहे. तो पहिला पेपर लिहायला गेली, काहीच नाही लिहिला पेपरमध्ये. मग बोलायची मम्मी मला लय रडायला येते, मला काही दिसत नव्हतं पुढं, माझ्या डोळ्यापुढं अंधारच होता, मी पेपर काहीच नाही लिहिला. याच कारणास्तव तिचा काही अभ्यास पण झाला नव्हता. अभ्यास करायचीच नाही. अभ्यास कर बोलले की TV बघायची, नाहीतर झोपून जायची. बोलायची तुला काय कळतंय त्याच्यातलं, मी सगळा अभ्यास करते अशी बोलायची. काय बोलले का? तर मग म्हणलं जाऊ दे आता, काय होतंय ते होईल, होऊन दे. तर 10वीच्या पेपरला, दुसऱ्या पेपरला सिस्टरकडे आले, आशीर्वाद घेतला आणि सिस्टरला सांगितलं, सिस्टर मी पहिला पेपर नाही लिहिला, मला असं असं होत होतं. तिच्यामुळं सिस्टरने सांगितलं, आशीर्वाद दिला. दुसऱ्या पेपर दिवशी तू प्रभूचं पाणी पे, आशीर्वाद घे आणि प्रार्थना कर, तिच्यानंतर पेपर सोडवायचा. तसाच तो केला. तिच्यानंतर तो कोणचे थोडे थोडे मार्क सगळे पेपर सोडवले. आता 10वी पास झाले. 10वी पास होते अशी कोणाला गॅरंटी नव्हती. तिच्यापासून 10वी पास झाले. तिच्यासाठी देवाला कोटी कोटी धन्यवाद देते. आशीर्वाद दिले त्याच्यामुळं मी लय आभारी आहे देवाची. ताई, तुम्ही या मुलीला पहिल्यांदा इथे 25 डिसेंबरला घेऊन आले? हो, मी पण ख्रिसमस नाताळच्या दिवशी घेऊन आलेली. मग आम्ही ब्रदरच्या कोटला स्पर्श केला. ती सांगायला लागली का माझ्या अंगातून मुंग्या निघायला लागल्या. तर मी बोलले ठीक आहे, तुला काय असेल ते बरं होईल तुला त्यावेळेला तसं जाणवलं की तुझ्या अंगात काहीतरी मुंग्यासारखं येत आहेत? हो. आणि तुला समजत होतं की तू इथे काय करते? जेव्हा तू इथे सेकंड टाइम प्रार्थनेला आली तेव्हा काही समजायचं नाही. तू यांना शिव्या घालत होती, सर्व उलटसुलट होती, तुला काहीच आठवत नाही? नाही, काहीच समजत नव्हतं. आणि सतत 3 महिने तुम्ही तिला प्रार्थनेला येत राहील? मी दर रविवारी प्रार्थना त्यांच्यासोबत मी तेव्हापासून एकही रविवार चुकत नाही आहे. मी दर रविवारी इथं प्रार्थनाला येते, प्रार्थना करते, सगळं आनंद वाटते. आता सगळं चांगलं आहे. तिच्यासाठी त्यांना पण आभार मानते, देवाचे पण आभार मानते. आता 2 ते 3 महिने झाले तर ती पूर्णपणे बरी आहे? हो, पूर्णपणे बरी आहे. आता अशुद्ध आत्म्यांपासून प्रभू येशूने तिला पूर्णपणे बरं केलेलं आहे? हो, बरं केलेलं आहे. आणि तुम्ही सांगत होते की जेव्हा तिला तुम्ही आशीर्वादासाठी जवळ आणायचं तेव्हा पण ती आशीर्वादासाठी येत नव्हती, किंवा ब्रदरांच्या तिकडे फोटो लावलेला, फोटोला देखील ते हात लावत नव्हते? लावायची नाही. ब्रदरच्या फोटोच्या खाली आम्ही बसायचं नाही. घेऊन तर बोलायची इथं कशाला बसले, चल तिकडं घरी चल, मला नाही इथं बसायचं. आशीर्वादला नंबर लावायला घेऊन यायची नाही. आम्ही दोघी धरून तिला पकडून आणायचे तरी आशीर्वाद घ्यायची नाही. मग आशीर्वाद घेत नाही म्हणायचं, आम्ही दोघी दाबून धरून आणायचे, आशीर्वाद घ्यायचा. घरी गेले की शिव्या घालायची, तिथं साईडला बसून शिव्या घालायची. माझ्या लहान मुलीला बोलायची तुला अक्कल नाही आहे, मला आशीर्वाद घ्यायला पाठवते, मला काय झालेलं आहे, तू घे जा, अशी बोलायची तिला. तर आता ती स्वतःहून येते, आशीर्वाद घेते, ब्रदरांच्या फोटोला हात सुद्धा लावते. मी कधी नाही आले, कोण्या रविवारी अडचण असली तर ते आजीबरोबर स्वतः बोलते, मी जाते तू राह घरी, मी जाते, अशी बोलून ती येते आपलं आपण आजीबरोबर. प्रभूने तिच्यावर खूप मोठी दया केली, तिला अशुद्ध आत्म्यांपासून पूर्णपणे मुक्त केलं आणि तिला पवित्र आत्म्याने भरून काढला. तर तिला सगळ्या आज्ञासुद्धा लागतात? हो, तिला आज्ञा लागतात. तिला हे होते, सगळं होते. सिस्टर जे सांगतात ते सगळं करते. तिच्यामुळं मी प्रभूचे कोटी कोटी धन्यवाद देते. आणि दुसरी काय साक्षी, पुढची काय साक्षी आहे?
दुसरी अशी साक्षी आहे की हे सारखं काय पण आता बहिणीसोबत भांडण करते म्हणून अशी मी काय पण बोलायची. मैत्रिणीच्या घरी जाते, ती बोलायची मम्मी मी कामाला गेल्यावर, तू कामाला गेली की दीदी ती मैत्रिणीच्या घरीच जाते, बोलते, तिथंच राहते. अशी बोलल्यावर मी तिला बडबड केली होती. ते बडबड केल्यावर ती रागाला आली आणि जाऊन माझा भाऊ तिथंच राहतो बाजूला, तो गेली आणि भावाच्या बाथरूममध्ये फिनायला होतं तो पिऊन घेतला. पिऊन घेतल्यावर अर्ध्या तासाने आली आणि सांगते मम्मी मला कसं तरी होतं आहे. मी म्हटलं काय झालं, पोट दुखतं आहे का? तर बोलली नाही दुखत. तर म्हणते काय झालं? तर ते स्वतःहून सांगली मम्मी मी ना तू बडबड केली त्याच्यामुळं मामाच्या घरी जाऊन मी फिनाईल पेली. मग मला सुचत नव्हतं मी काय करावं काय नाही. मग मी प्रभूच्या फोटो पुढे गेला आणि प्रभूला विचारलं प्रभू आता काहीतरी मार्गदर्शन कर, मी काय करू, मला काहीच सुचत नाही, आता कुठल्या दवाखान्यात न्यायचं, काय झालं आहे म्हणून मी सांगू आता. असं बोलून मी माती आणि पाणी पाजवला तिला, तेल पाणी माती 2 वेळा दिला, क्रूश काढला, डोक्यावर तेल लावला, प्रभूचे फोटो पुढं मी प्रार्थना करायला बसली आणि माझ्या बारक्या मुलीने तिला एक केळी चारली काय होत नाही म्हणून. एक केळी खाल्ल्याच्यानंतर मी प्रार्थना करून उठण्याच्या अगोदरच तिला उलटी झाली. तिच्यानंतर तिला दिवसभर काही त्रास झाला नाही. त्याच्यासाठी मी देवाला कोटी कोटी धन्यवाद देते. प्रभूने तिला वाचवलं. प्रभूने तुमच्या जीवनामध्ये मोठं कार्य केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. दादा तुमचं नाव सांगा. प्रकाश मालकरी. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी अशी आहे काय गेलं 25 वर्षापासून माझी तंबाखीचं व्यसन होतं. ती तंबाखूच माझी सुटत नव्हती. बरेच म्हणजे प्रयत्न करायचो पण ती तंबाखूच माझी सुटायत नव्हती. तर 27 एप्रिलमध्ये मी निवास शिबिरामध्ये भाग घेतला आणि ब्रदरांनी सांगितलं काय तंबाखू तिथं ज्यांनी तंबाखू खात असलं कुठं काय ते समर्पित तिथं हे करा. तर मी तंबाखू माझ्या खिशानेच होते की तिथं मी तंबाखू नेऊन ठेवली. त्या दिवसापासून माहिती तंबाखूच सुटली असं. 25 वर्ष तुम्ही तंबाखू खायचे, हां. सोडायचा प्रयत्न केला पण सुटत नव्हती. आणि म्हणजे किती तंबाखू खायचे? सकाळी म्हणजे उठल्या पहिली तंबाखूच खायचो. दात नाही घासले तरी तंबाखू खायचे? तंबाखू खायचो. पहिली तंबाखू लागत होती. हां. एवढी तुम्हाला लत होती. हां. पण 27 एप्रिलला तुम्ही निवासी शिबिरामध्ये विश्वासाने भाग घेतला आणि विश्वासाने तुम्ही तंबाखू तेव्हा घेऊन आला होता हो हो. आणि समर्पण केलं. हां. तेव्हापासून आता म्हणजे जवळ 2-2.5 महिने झाले. आता तुम्हाला कसलीच म्हणजे तंबाखूची आठवण येत नाही? नाही कायच नाही. बिलकुल नाही. नाही बिलकुल नाही. आता कायच नाही. देवाने पूर्णपणे या मस्तून मुक्त केलं. मुक्त केलं. ताई प्रभू येशूला धन्यवाद देतो. ताई तुमची काय साक्ष आहे? माझं ना 7-8 महिने झालं डोकं दुखायचं, ते सुद्धा बसत नाही. मी डॉक्टरचे गेलो, दवाखाने केली, रक्त चेक केला तरी काहीच नाही बसायचा डोका. म्हणजे काम थोडा करायचं आणि लगेच झोपून राहायचो. एवढं तुमचं डोकं दुखायचं काय? म्हणजे तुम्ही थोडं काम करायचं, थोडं झोपायचे, परत काम करायचे? थोडा काम करायचा, डबल झोपायचं, जामच दुखायचं, जरा पण नाही. 7 ते 8 महिने एवढं डोकं दुखं तुमचं? हां. दमीने शिबिर केला, 2 वेळा रक्त चेक केलं तिचं तरी नाही बसायचं. रिपोर्ट पण आलं तरी सांगत का टायफर ताप झाला, या झालाय त्या झालाय, पण बसायचंच नाही. म्हणजे एवढे उपचार करून सुद्धा म्हणजे रक्त सगळं चेक करे काय फरक नाही पडला? ज्यावेळेला हे तुमचे पती जेव्हा शिबिरामध्ये आले त्यावेळेला तुम्ही पण शिबिरात आला होता? हां, शिबिरामध्ये गेलो, मी भाग घेतला, मग सगळा माझा बरा झाला. आता पूर्णपणे बरे आहात? वाटायला आता ते सतत डोकं दुखत नाहीये? नाही. घरातले सर्व कामं कर? सर्व कामं करताय. दादा तुमचं नाव सांगा. केशव श्रीपती गोरे. तुम्ही कुठून आलात? मी बीड जिल्ह्याहून आलेलो. बीड जिल्ह्यावरून आला. तुमची काय साक्ष आहे? मी आजारी पडत होतो गेल्या वर्षी तुम्ही आजारी पडला होता. काय आजार झालेला? काय म्हणजे पोटामध्ये पाणी झालं होतं. डॉक्टर म्हणला तुम्हाला इथं ॲडमिट नाही करावं लागेल, बीड डायरेक्ट औरंगाबादला जावं लागेल. पोटात तुमच्या पाणी झालं होतं? पण त्यांनी लिहून घेतलं मुलाकडून जबाबदारी आणि ॲडमिट केलं. तर मग ॲडमिट केलं, 10-12 दिवस ठेवलं त्यांनी. पाणी 13 किलो, वजन कमी झालं माझं. 13 किलो पाणी तुमच्या पोटातून काढण्यात आलं? एवढं पाणी तुमच्या शरीरात? 13 किलो पाणी काढलं. मग नंतर महिन्याला मी 3,000च्या 2,500च्या गोळ्या खायचो. 2,500 ते 3,000च्या गोळ्या तुम्ही खायचा? म्हणजे जेव्हा ते पाणी काढलं तुमच्या शरीरात 13 किलो. तर मी आता कामधंदा नव्हता म्हणून शिनी आपलं काम तर करूच नको. डॉक्टर म्हणला मला असं कामाला हातच नाही लावायचा, जो काम केलं तर मरून जाशील. एवढं सुद्धा बोलत झालं? तुम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही काम कराल तर मराल? तर माझा गावाकडे रेशीमचा धंदा आहे. तर रेशमचा? हां, रेशीम करतो पण एवढी मेहनत नाही त्याच्यामध्ये. तर मी हलकं फुलकं काम करायचो, खायचो, झोपायचो, गोळ्या खायचो. म्हणजे
पोट गडगड करीत नाही काय नाही, ते गोळ्या असल्यामुळं आजार कमी राहत होता. पण पुन्हा आता मी एकदम आता ही उष्णाचा टाईम झाला ना, ह्या टायमाला पाणी नाही राहिलं शेतामध्ये, तर मी आता आराम करत होतो. तर मग मी येसूचे वचन ऐकत राहिलो. इथून मेमरी नेलती, मी गेल्या वर्षी नेलती. गेल्या वर्षी तुम्ही इथून मेमरी बिमार पडायच्या अगोदर मेमरी नेलती मी इथून. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला हा आजार नव्हता, त्याच्यावर आजार बी आला आणि त्याच्यानंतर आत्ता सुचलं. नाही म्हणजे तुम्ही सांगताय की जेव्हा तुम्हाला हा पोटातून पाणी काढण्यात आलं, तो आजार जेव्हा तुम्हाला झाला त्याच्या अगोदर तुम्ही इथून 1 वर्ष मेमरी घेऊन गेली आणि ब्रदरांची वचनं घेऊन गेला होतात. मग ती वचनं कधी ऐकत होती का? ऐकायचं पण कधीतरी ऐकायचं. म्हणजे जास्त तुम्ही ऐकायचं नाही, म्हणजे फक्त इथून घेऊन गेला होतात, फक्त असे तुम्ही बाळगून होतात. जेव्हा तुम्हाला हा आजार झाला त्याच्यानंतर काय झालं? मग मी आता हे 20 दिवसामध्ये संपूर्ण म्हणजे त्याच्यावर डोकं लावलं. म्हणजे दर दिवस 4-5 हे बर्दरचे वचनं मी ऐकायला लागलो. बर्दर आपले मार्टिन ब्रदर मार्टिन बर्दर 20 दिवस सतत तुम्ही दिवसाला 4-5 जेवढे वचन तुम्हाला ऐकत तेवढे ऐकत राहायचं. असं 2-3 जणांना ऐकायचो. तर तोपर्यंत आता 15-20-25 दिवसापासून गोळी बी नाही खाल्ली आणि काहीच नाही. एकदम हृदयाचा बी आजार कमी झाला आणि सगळंच काही क्लिअर केलं परमेश्वरने, त्याला मी धन्यवाद. ब्रदरांच्या वचनाच्याद्वारे, म्हणजे अगोदर जेव्हा तुम्ही वचनं घेऊन गेला तेवढं तुम्ही एवढा मतलब इंटरेस्ट नाही दिला, पण जेव्हा तुम्हाला आजार आला त्याच्यानंतर तुम्हाला देवाने आठवण करून दिली की वचन. आत्ता बी बारके सिस्टर बोलत होते का तुम्ही विश्वासाने हे करा, म्हणून ते माझ्या दिमागात आलं. म्हणून आपण साक्षात देवा, आपण विश्वास देवाने आठवण करून ऐकलेत बर्दरचे वचन, म्हणून आपण बरे झालो. ब्रदरांच्या वचनाच्याद्वारे प्रभू येशूने तुमच्या जीवनात कार्य केलं आणि आता तुमचे ते हृदयाचे ठोके पण व्यवस्थित आहे आणि तुम्हाला काहीच त्रास होत नाही आणि व्यवस्थित पचन व्हायला लागलं, व्यवस्थित होतं. कोटी कोटी धन्यवाद. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव शैलेश पाताडे, मी पनवेलवरून आलो आहे. माझी साक्ष अशी आहे की परमेश्वराचा अनुभव आणि परमेश्वराचा गौरव माझ्या जीवनात तर नेहमीच होतो, चालूच असतो. आत्ताच 17 तारखेला मेच्या 17 तारखेला मी गावी कामानिमित्त ऑर्डरीनिमित्त गेलो होतो आणि पहाटेचे 4 वाजले होते. 4 वाजता मी गाडी चालवत असताना डोळ्यावर झोप आली. 4 व्हीलर गाडी, 4 व्हीलर झोप आली. तर गाडी रस्ता सोडून बाजूच्या खाईत म्हणजे बाजूच्या नाल्यामध्ये गेली. पण एका बारक्याच्या झाडाने माझी गाडी अडवली. गाडीमध्ये माझी सतत गाणी चालू असतात, प्रार्थना चालू असते, परत वचनं पण माझी नेहमी चालूच असतात. पण एक छोट्याशा झाडाने माझी ती गाडी अडवली. जर ती अडवली नसती तर मी माझी गाडी पण आणि मी पण त्या खाईत गेलो असतो. पण परमेश्वराने एवढं माझ्यावर सामर्थ्याने, एवढं परमेश्वराने मला वाचवलं. पण मला तिथं काय सुचत नव्हतं काय करावं. गाडी पुढे जात नव्हती. म्हणजे गाडी ती अडकली होती ना, पुढे जात नव्हती. गाडी अडकली होती, पुढे जात नव्हती. त्याच क्षणी मला आतून आवाज आला की गाडी आहे त्याच पोझिशनला रिव्हर्सला घे. मी तशीच रिव्हर्सला घेतली. जेव्हा रिव्हर्सला घेतली ती बरोबर रोडवर आली आणि त्यानंतर मी माझ्या गाडीची लाईट वगैरे चालू करून पुढे गेलो. मी गाडीतनं खाली उतरलो नाही, कारण परमेश्वराने मला तसं हे केलं की तू गाडीतनं उतरू नको. आजूबाजूला जंगल होतं, पूर्ण रान आहे ते, आणि त्या रानामध्ये कोणी म्हणजे दिवसा कोण जात नाही. त्या काळात तुम्ही रात्रीची होता, पहाटेची वेळ होती. तिची वेळ सकाळी 4ची वेळ. डोळ्यावर पूर्ण झोप होती. एक तर लग्नाचं फोटोचं काम करून आलो होतो, फोटोचं काम केलं होतं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचं म्हणजे हा अपघात तुमच्यापासून होणार होता, पण त्या अपघातापासून देवाने तुम्हाला वाचवलं, कारण की तुमच्या गाडीमध्ये देवाची स्तुती गाणी चालूच असायची आणि प्रवचनं पण आणि चालू असायची आणि तुम्ही वचनं पण बोलत राहील. हो, परमेश्वराची वचनं, परमेश्वराची गाणी, परमेश्वराची स्तुती माझी चालूच असते. मला एक आतून आवाज आला, तो आवाज मला महत्त्वाचा आहे. मला तुम्हाला असं सांगायचं की जो मला आवाज आला तो आवाज असा होता की हाय त्या पोझिशनमध्ये गाडी तू रिव्हर्सला घे. जर मी त्या क्षणाला थोडासा जोर करून रेस देऊन आला की गाडीमध्ये तुम्ही एकटेच होता, अजून कोण नव्हतं? एकटाच होतो गाडीमध्ये, मी एकटाच होतो. मी त्या क्षणाला जर त्या आवाज नाही ऐकता मी गाडी जर स्ट्रेट पुढे घेतली असती, कारण त्या अंधारामध्ये मला बाजूचं काहीच दिसत नव्हतं आणि रस्ता सोडून गाडी पूर्ण खाईमध्ये गेली असती. पण मला एक जरा असा डाऊट आला की हा नक्की आवाज कोणाचा आहे, सैतानाचा आवाज आहे की परमेश्वराचा आवाज आहे, मला समजत नव्हतं. म्हणून मी जरा 2 मिनटं शांत झालो, ब्लँक झालो. एकदम डोळ्यावर माझ्या एक भीतीचं वातावरण आलं. पण मला एकसारखं तेच येत होतं की गाडी रिव्हर्सला घे, गाडी रिव्हर्सला घे आणि गाडीचं स्टेअरिंग अजिबात हलवू नकोस.
म्हणजे जरा जरी तुम्ही गाडीच्या स्टेअरिंग इकडं तिकडं करताय, गाडी खाली खड्ड्यात पडणार होती. तर पाठी खड्ड्यात गेली असती, नाही तर पुढे तरी खड्ड्यात गेली असती. मग जर पुढे गेली असती तर मोठा अपघात झाला असता, पाठी गेली असती तर गाडीचं नुकसान झालं असतं. कारण अंधारात मला रस्ता काहीच समजत नव्हता, त्यात हेडलाईट माझ्या बंद झालेल्या. परमेश्वराने मला ते सुचवलं की तू रिवर्स घे. मी गाडी आहे त्या स्टेअरिंग अजिबात न हलवता गाडी रिवर्स घेतली. रिवर्स घेऊन जेव्हा मी रोडवर आलो त्यानंतर लाईटही आपोआप माझी चालू आली, हेडलाईट, आणि मला रस्ता समोरचा पूर्ण नीट दिसला. पण मी त्या क्षणाला माझा एक गाडीतला कपडा त्या तिथे ठेवला, कारण परमेश्वराने मला सांगितलेलं की गाडीतनं उतरू नको. मी तो कपडा तिथं टाकला. मी माझ्या गावात आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या भावाला घेऊन मी त्या जागेवर गेलो आणि त्यावेळी मी तिथलं जो जागा बघितली, अक्षरशः मनाला भीती वाटली. की दोन्ही बाजूला खाई होती. आमच्याकडे चर बोलतात, म्हणजे त्याला उतरण. त्या उतरणी जर गाडी माझी फसली असती तर मला एक तर क्रेन आणून ती काढावी लागली असती, किंवा जर मी जोरात गेलो असतो तर दोघांचंही नुकसान झालं असतं. म्हणून परमेश्वराला मी धन्यवाद देतो. त्या गोष्टीतून मला परमेश्वराने वाचवलं. हे सततचं माझी गाडी चालू असणं, सतत परमेश्वराची स्तुती चालू असणं. आणि मला दुसरं एक बोलायचं की खरं वचन हे आपण तिन्ही बोलतोच, पण पहिलं जेव्हा वचन माझ्या मुखातून आलं की मी तुला रोगमुक्त करणारा देव आहे, खरं हे वचन तिथे लागू पडत नव्हतं. मला गाडीला रोग झाला नव्हता किंवा मला रोग झाला नव्हता, पण मला ते एकच वचन एकसारखं येत होतं, मी तुला रोगमुक्त करणारा देव आहे, मी तुला रोगमुक्त करणारा देव आहे. माझ्या हे डोक्यात काही आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी गेल्यावर की प्रत्येक आजार किंवा प्रत्येक संकट हा एक रोगच आहे, सैतानाची एक जालच आहे, किंवा सैतानाची एक आपल्याला कैचित खेचण्याचं एक साधन आहे. मला ते एक आठवतं की मी जे वचन म्हटलं की तू मला रोगमुक्त करणार देव आहे, तू मला रोगमुक्त करणार देव आहे, आणि त्या वचनाने मला परमेश्वराने मला वाचवलं. म्हणून मी परमेश्वराचे कोटी कोटी आभार मानतो, धन्यवाद देतो. माझा तो सर्वांचा ज्ञान
रा 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 हो 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 बाबा 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 बाबा. इकडे एक बंधू आहे, त्याला डोक्याचा काहीतरी आजार आहे, कदाचित मेंदूचा आजार असेल. प्रभू येशू या क्षणात त्याला बरं करतोय. इकडे एक बहीण आहे, तिला चालताना त्रास होतो, तिचे पाय दुखतात, ती अशक्त आहे, तिचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, मांड्या दुखतात चालताना. प्रभू येशू तिला या क्षणाला बरं करतोय. इकडे एक बंधू आहे, तो अडचणीत आहे आणि म्हणतो कुठेतरी कर्ज काढण्यासाठी प्रयत्न करतोय, पण कर्ज काही पास होत नाहीये, मंजूर होत नाही. तो फार दुःखी आहे, त्याला कर्जाची गरज आहे. पण प्रभू मला सांगतो आहे की मी त्याला असे काही पैसे देतोय की त्याला कर्ज काढायची गरज नाही आहे. आणि हा संदेश असा आहे की इकडे एक बहिणीने साक्ष दिली की तिला दिसत नव्हतं, तिला दिसायला लागलं. आणि प्रभू मला सांगतोय ही साक्ष ऐकत असताना एक बहिणीचे डोळे बरे झालेले आहेत. आणि आता सगळ्यांना क्षमा करा. तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे, वाईट भावना आहे, काढून टाका. सगळ्यांना क्षमा करा, घरच्यांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, मित्रांना क्षमा करा, शेजाऱ्यांना क्षमा करा आणि येशूच्या वचनाप्रमाणे शत्रूला सुद्धा क्षमा करा. शत्रूला सुद्धा क्षमा करा. आपण क्षमा केली की आपण मोकळे होतो आणि देव आपला आशीर्वाद देतो. कुणाबद्दल आपण वाईट भावना ठेवू शकत नाही. सगळ्यांना क्षमा करून टाका. टच टच टच. आणि आता आपली पाप प्रभू येशूला सांगा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, लाच देणं, गर्भपात, व्यभिचार, खून, लबाडी, लुबाडणूक, गर्व आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे स्वार्थ. जो स्वतःच बघतो तो स्वार्थ करतो आणि ते मोठं पाप आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतं, दुःख होतं, ही पापं माझ्याकडे घडलेली आहेत. पश्चाताप होत आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल प्रभू येशूकडे क्षमा मागा. प्रभूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, माझ्यावर दया कर. माझ्यासाठी तू प्राण दिलेला आहे, माझ्या पापांची शिक्षा तू भोगलेली आहे, मग माझ्यावर दया कर आणि मला क्षमा कर. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नसतो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती बरे होत, अंगावरचे डाग निघून जावत, अंगावरच्या जखमा सुकोत, अंगावरच्या गाठी नसतोत, अंगावरची सूज उतरो, मेंदूतल्या गाठी नसतोत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे
या क्षणाला प्रभू येशूच्या पवित्र नावात निघून जाऊ आणि येशूच्या नावाने आज्ञा देतो, पुन्हा त्यांच्या शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना देव नोकरी देव. ज्यांचा स्वतःचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद देव. ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव. ज्यांना राहायला घर नाही आहे त्यांना देव घर देव. ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांचं कर्ज फिटव. जे व्यसनी आहेत ते व्यसनमुक्त होत. ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरामध्ये प्रभू येशूची शांती हो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नसतो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंचच ठेवा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. तुम्ही जिकडे जा तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नसतो आणि तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद आहेत. ज्यांना प्रभू येशूचं कार्य करायचं आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दुनियात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण तारणाची प्रार्थना घेणार आहोत, विश्वासाची प्रार्थना घेणार आहोत. तुमच्यापैकी ज्यांनी आयुष्यात कधी येशूवर विश्वास ठेवलेला नाही आहे पण आज ठेवायचा आहे त्यांनी प्रार्थना माझ्या मागे बोलायची आहे. ज्याने अगोदर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी पुन्हा बोलायची गरज नाही आहे. पण ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा येशूवर विश्वास ठेवणार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. हे प्रभू येशू, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणा आहेस. प्रभू येशू, मी पापी आहे, मला पश्चाताप होतो. प्रभू येशू, मला क्षमा दे आणि तुझा पवित्र आत्मा मला दे. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया.
वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव